त्याच्यामध्ये शार्दूल श्रेयस असं ते तसंच चालू होतं. श्रेयस रन करतोय, कॅचेस घेतोय आणि मग मोर दॅन माय बॉलिंग त्या सीझनमध्ये मी 3-4 रनआउट पण काढले होते. श्रेयसनी पण 3-4 रनआउट काढले होते आणि ती एक इंटरनल कॉम्पिटिशन झाली होती आणि त्याचा टीमला हेल्प होत होता. रवी सर मला फ्लाईटमध्ये म्हणाले की व्हॉट डू यू थिंक, आर यू गोइंग टू गो होम आफ्टर 1 days? म्हटलं की ऑफकोर्स. तर ते म्हणाले की नो, यू आर स्टेईंग बॅक टिल टेस्ट मॅचेस एंड. म्हटलं अरे सर, बट आय एम नॉट इन द टेस्ट टीम. तो फॉरगेट अबाउट वेदर यू आर इन द टेस्ट टीम और नो, बट मार्क माय वर्ड्स, यू विल मेक अ डिफरन्स इन टेस्ट मॅचेस इन ऑस्ट्रेलिया. असं ते बोलले मला फ्लाईटमध्ये आणि मी टेस्टच्या टीममध्ये पण नव्हतो. त्यांची एक झलक जरी बघायला मिळाली तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ती व्यक्ती आपल्याला प्रॅक्टिससाठी बोलवते हे म्हणजे आमच्यासाठी काहीतरी म्हणजे हे दुसरंच जग होतं. म्हणजे पालघरवरून येऊन मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की सचिन तेंडुलकर आपल्याला प्रॅक्टिसला बोलवेल. मी ट्रेनमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा आणि असंच खिडकीमध्ये काहीतरी असंच विचार करत बसलो होतो आणि अचानक फोन आला. म्हटलं कोणाचा नंबर आहे, कारण सरांचा नंबर नव्हता माझ्याकडे. आणि त्यावेळेला सवय होती बऱ्याचदा की अननोन नंबर उचलायचोच नाही आम्ही, की मेसेज वगैरे पाहायचो आणि मग उचलायचो. सो मी उचलला. माझ्या मनात काय आलं माहिती नाही. म्हटलं की हॅलो. म्हणाले की हॅलो, मी संदीप पाटील बोलतो आहे. मी असं रिलॅक्स बसलो, मी ताट झालो. म्हटलं अच्छा ओके सर बोला. म्हटलं ग्राउंडवर ऑफकोर्स त्याची इंटेन्सिटी गेम चालू झाला की खूप डिफरंट असते, पण त्याच्या अगोदर त्याची एवढी मस्ती चालू असते. म्हणजे माझा 1 डेचा डेब्यू होता. त्याच्या आधी त्या डेब्यूचा जो एक काय जोश होता तो सगळा त्यांनी पूर्ण फ्लॅट करून टाकला त्याच्या आधीच. म्हणजे येऊन त्यांनी माझी एवढी मस्ती केली की असं तो माझा नर्वसनेस की आता कॅप मिळणार, मग मी आता काय बोलू, हे ते सगळं त्यांनी घालवून टाकलं. त्याच्या आधीच त्यांनी रिलॅक्स केलं होतं. ते सीन्स अजूनही आठवतात. जेव्हा मी 3 सिक्सेस मारले त्यानंतर सिद्धेश तिकडनं ओरडतोय की अरे शार्दूल मार तू अजून, आणि लाड सर त्याला ओरडतात की अरे गप्प बस. नमस्कार. आजच्या आपल्या गोष्ट एक चॅम्पियनशिपमध्ये आपलं स्वागत. आपण अनेक क्रिकेटपटूंना बघतो, अनेक खेळाडूंना बघतो जे खेळत असतात, पण त्यातले काही मोजकेच खेळाडू असे असतात जे आपला ठसा त्या खेळावर उमटवत असतात, तो अष्टपैलू कामगिरीने. मग फलंदाजी असतो, गोलंदाजी असतो किंवा क्षेत्ररक्षण, या तिन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी करून केवळ मुंबईलाच नाही तर भारतालाही आपल्या एकहाती कामगिरीच्या जोरावर सामना जिंकून देणारा खेळाडू म्हटलं तर अनेक खेळाडूंचं नाव समोर येतं. पण त्यातून प्रकर्षानं नाव कोणाचं समोर येत असेल तर आज आपला जो चॅम्पियन, आपलं जे गेस्ट आहेत शार्दूल ठाकूर, त्यांचं येते. शार्दूल, वेलकम गोष्ट एक थँक्यू. शार्दूलशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यांनी त्याची जी जर्नी आहे, पालघरपासून मुंबईत आला, मुंबईकडनं खेळला, मुंबईचं नेतृत्व करतो रणजी ट्रॉफी स्पर्धेत, आणि भारताकडनंही अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिलेत. तर शार्दूलचं सर्वप्रथम अभिनंदन की खूप स्ट्रगल असते मुंबईत जाणं येण्याचा, हे असतं. पालघर मला वाटते 70-80 किलोमीटर लांब असेल आणि त्या दगदगीतून लोकलमधून यायचं, सराव करायचा, आपलं वेगळं अस्तित्व दाखवून द्यायचं आणि सिलेक्टर्सला प्रभावित करायचं, ही जर्नी खूप मोठी आहे. पण जशी सुरुवात करतो प्रत्येक इंटरव्ह्यूची, तशीच तुला विचारावं असं वाटतं की लहानपणी क्रिकेट खेळायचं हे स्वप्न कधी बघितलं? मला एकदा आठवतं की बाबांशी मी बोलत होतो, तुझे बाबा स्वतः खेळायचे आणि तेही मला वाटते गोलंदाजी टाकायचे, वेगवान मध्यम गती गोलंदाजी. तर बाबांसोबत कधी लहानपणी खेळायचा योग आला होता का? नाही, वडिलांसोबत कधी खेळायचा योग आला नाही. मी खूपच लहान होतो तेव्हा त्यांनी खेळणं वगैरे बंद केलं. ते स्वतः खेळले त्यांच्या 40शी नंतरसुद्धा, पण लोकल क्रिकेट खेळत होते. आणि माझे काका, दोन्ही काका, ते सुद्धा क्रिकेट खेळायचे. हो. सो त्यामध्ये जे सर्वात मोठे काका आहे ते सुद्धा टाईमशील्ड वगैरे खेळले आहेत त्यांच्या मेडिकल कंपनीसाठी. त्यानंतर जे 2nd नंबरचे काका आहेत ते BMCसाठी खेळले. ते BMCमध्ये नोकरीला होते. सो त्यांना A डिव्हिजन, B डिव्हिजन क्रिकेट खेळण्याचा योग आला. पुरुषोत्तम शिल्ड, कॉम्रेड शिल्ड, त्यावेळेला कांगा लीग या वरच्या डिव्हिजनमध्ये. सो त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स होता की मुंबई क्रिकेट काय आहे आणि कसं असतं. सो त्या स्टोरीज वगैरे लहानपणी असं थोडं ऐकायला मिळायच्या. आणि बाकी वडील लोकल क्रिकेट बरंच खेळत होते.
त्यांना बॅटिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता ॲक्च्युली आणि बॉलिंग ते दोन्ही करायचे. म्हणजे बऱ्याचदा नवीन बॉलनी मीडियम पेस टाकायचे आणि मग नंतर स्पिन बॉलिंग करायचे, कारण त्यावेळेला मॅटिंगवर 40 ओव्हरच्या 45 ओव्हरच्या मॅचेस खूप व्हायच्या. मग नंतर त्या हळूहळू 25 ओव्हर झाल्या, 30 ओव्हर झाल्या, आता T20चा जमाना आला. पण त्यावेळेला 40-45 ओव्हरच्या मॅचेस खूप व्हायच्या गावाकडे आणि त्या मी सुद्धा खेळलो आहे अगदी लहान असताना. मी म्हणजे माझी क्रिकेटिंग जर्नी सुरू झाली, कॅम्प्स वगैरे होते जे आपले MCA ऑर्गनाईज करतात, समर कॅम्प्स. मी समर कॅम्प जॉईन केलं जेव्हा 10 वर्षांचा होतो, 9-10 वर्षांचा. आणि हार्डली 2 वर्षानंतर 12 वर्षांचा जेव्हा होतो तेव्हा इथे मुंबईकडे अंडर-13ची वगैरे मॅच खेळलो. मग ती गावातली जी मुलं होती, मोठी मुलं, त्यांना पण कॉन्फिडन्स आला. ते म्हणाले अच्छा नाही, हा लेदर बॉल क्रिकेट खेळून आले मुंबईकडे, ह्याला टेस्ट करूया आपल्याकडे. सो तिकडे मग मी गावाकडे पण मॅचेस खेळायला लागलो. हां, मोठ्या मुलांमध्ये, आणि मॅटिंगवर व्हायच्या मॅचेस. पण मग काका चांगलं क्रिकेट खेळायचे, बाबा खेळायचे, कोणाकडनं तू बघून तुला वाटलं की नाही पण आपण सिरियसली क्रिकेट खेळायला पाहिजे? अच्छा, तिकडे पालघर विभागामध्ये ज्या टुर्नामेंट्स व्हायच्या, ज्याचं मी म्हटलं मॅटिंगच्या सुद्धा, सो ते MC ॲफिलिएटेड होत्या पूर्वी. ते नंतर बंद पडल्या, मग त्या पुन्हा चालू झाल्या. पण ते MC ॲफिलिएटेड असल्यामुळे मॅचेसमध्ये MCAचे अंपायर्स यायचे अंपायरिंगसाठी. कधी दोघं नसले तर ॲटलिस्ट एक तरी असायचा. मग तो मेन अंपायरिंग करायचा आणि मग स्क्वेअर लेग अंपायरिंगसाठी दुसरा लोकल असायचा कोणतरी. तर एक मार्केटकर नावाचे अंपायर होते, ते आमच्या घरी यायचे एव्हरी संडे नाही आले तरी महिन्यातून एकदा तरी यायचे, पण संडेला यायचे. कारण गावाकडे प्रथा असते की संडे म्हटलं म्हणजे गावचं बनवलेलं मटण आणि असं ते स्पेशालिटी जेवण सगळं, त्यासाठी ते यायचे घरी. आणि त्यांच्याकडून मला स्टोरीज ऐकायला मिळाल्या अजित आगरकरचे, सचिन तेंडुलकरचे, म्हणजे जेव्हा ते मोठे होत होते 90sमध्ये वगैरे. त्यांच्या मॅचेसला यांनी अंपायरिंग केली असेल, कुठेतरी योग आला असणार अंपायरिंग करायचा इथे क्लब क्रिकेट म्हटल्यानंतर. सो त्यामुळे माझी ती ओढ निर्माण झाली क्रिकेट खेळायची. मी तेव्हा घरी वडिलांना किंवा काकांना म्हणत असे की नाही, मला क्रिकेटरच व्हायचं आहे. आणि मी अगदी 2nd स्टँडर्डला वगैरे असेल. सो माय फर्स्ट मेमरी. सो तेव्हा ते मला आठवतं की UAEला बऱ्याचशा मॅचेस व्हायच्या. मी 1st-2nd स्टँडर्डला वगैरे असेल, 97-98 त्या दरम्यान. सो ते माझे फर्स्ट व्हिज्युअल्स आहेत मॅच बघण्याचे. आणि ते मला आठवतं की त्यावेळेला आपण तिथे ते कोका-कोला कप वगैरे जिंकलो होतो. आणि तेव्हाच मग मी वडिलांना आणि काकांना वगैरे म्हणायला लागलो की नाही, मला क्रिकेटरच व्हायचं आहे. आणि मग काही वर्ष, अजून 2-4 वर्ष गेली. 4थीत वगैरे होतो मी. त्या 4थी माझी झाली आणि मग तो समर कॅम्प होता MCAचा. सो तिकडे मी सिलेक्ट झालो आणि मग तिकडनं ती सुरुवात झाली जर्नी. हो. ओके. पण मग मुंबईत कसा आलास? मुंबईमध्ये मी आलो लाड सरांमुळे. ओके. ॲक्च्युली 8वी नंतर मी बोईसरला TVM शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं क्रिकेट खेळण्यासाठी. कारण 8वीपर्यंत तारापूर विद्या मंदिर. आणि त्याआधी आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूलमध्ये होतो पालघरला. पण ती शाळा क्रिकेट मुंबईत खेळत नव्हती, तिथे लोकली खेळायचो आम्ही. बरेचसे टुर्नामेंटमध्ये प्रॅक्टिस, ती पण परमिशन घेऊन प्रिन्सिपलची की प्लीज आम्हाला इथे टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी अलाव करा. सो तसं एक 2-3 टुर्नामेंट्स आम्ही खेळलो. पण मुंबईमध्ये हॅरिस शिल्ड किंवा गाईल शिल्डला रिप्रेझेंटेशन नव्हतंच. आणि PDTSA, टाटा स्टील, तिकडे मी कोचिंगला जायचो समर कॅम्पमध्ये वगैरे. आणि मग इयर अराऊंड कॅम्प चालायचा. दिवाळी वेकेशनमध्ये पण जायचो आम्ही. विकेंड्सला असायचा प्रॅक्टिस नाईट्स वगैरे. सो तेव्हा मुंबईवरून मुंबईला खेळलेले विकेटकीपर शरद हजारे ते तिथे कोचिंगला यायचे. आणि त्यांच्यासोबत आमचे लोकल कोचेस होते. झाकीर सर होते, भरत चांबरे सर होते. सो त्यांचा वाटाही तितकाच मोठा आहे. बाबांना कन्व्हिन्स करून सांगणं की नाही, तुमच्या मुलाकडे क्रिकेट आहे चांगलं, त्याच्याकडे टॅलेंट आहे, तुम्ही त्याला अशा शाळेमध्ये ॲडमिशन घ्या जी शाळा क्रिकेट खेळते मुंबईला.
तिथे चान्स जास्त मिळू शकतो. हो, मग तो डिसिजन आम्ही घेतला 8th स्टँडर्ड नंतर, की मला तारापूर विद्या मंदिरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. कारण ती शाळा मुंबईला जाऊन हॅरिस शिल्ड, गाईल शिल्डला वगैरे क्रिकेट खेळते. कारण इव्हेंच्युअली सिलेक्टर्स या भागामध्ये जास्त मॅचेस पाहायच्या. आता ते खूप ट्रॅव्हल करायला लागले, कारण लॉजिस्टिकल प्रश्नही सुटले, ट्रेन्स कनेक्टिव्हिटी वाढली. सो तुम्ही इकडनं 2 तासात जेवढं MCAचं ज्युरिस्डिक्शन आहे तेवढं तुम्ही तिथे कुठेही पोचू शकता. कर्जत, कसारा. आता पूर्वी तसंच पालघरला पोचणं अवघड होतं. मग आम्हाला इकडे मुंबईत खेळण्याशिवाय काही पर्याय नव्हता जर नोटीस व्हायचं असेल तर. सो तारापूर विद्या मंदिरमध्ये ॲडमिशन घेतलं आणि पार्ले कपची मॅच होती. सो ती मॅच होती आमची स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या अगेन्स्ट, बोरिवली. आणि त्या मॅचमध्ये उलट 60 रन केले. हां, आणि तारापूर विद्या मंदिरमधले 1-2 मुलं ऑलरेडी इथे मुंबईला प्रॉबेबल्समध्ये वगैरे होते किंवा सिलेक्शन टुर्नामेंट वगैरे खेळले होते, अंडर 13 वगैरे. सो ते स्वामी विवेकानंदमधले आपलं सिद्धेश आणि इतर मुलांना ओळखत होते. सो त्यांनी असं सांगितलं की अरे हमारे पास शार्दूल है, पता है क्या, वो बहुत तेज डालता है बॉलिंग वगैरे. असं ते थोडं न्यूज मुलांकडे गेली. मग सिद्धेशने बाबांना सांगितलं असणार, लाड सरांना. आणि सर प्रत्येक मॅचला यायचे स्कूलच्या. आणि सरांनी मला पाहिलं. मी फर्स्ट आमची बॅटिंग होती, आम्ही ती मॅच हरलो, बट लवकर विकेट्स वगैरे गेले आणि मी 70-75 काहीतरी केले. आणि मग सेकंड इनिंग्समध्ये पण नवीन बॉलनी वगैरे विकेट्स काढल्या बऱ्याचशा. मग सर तेव्हा खूप इम्प्रेस झाले की अरे हा मुलगा कोण आहे, हा बॅटिंगही करतो, बॉलिंगही टाकतो आणि जोरात होतो. मी अंडर 15मध्ये त्या एज ग्रुपमध्ये सगळ्यात फास्टेस्ट होतो, मुंबईमध्ये कोणी नव्हतं. हो, ते सो सरांनी स्पॉट केलं आणि मग सर लगेच बाबांना म्हणाले की अरे तुमच्या मुलाकडे खूप टॅलेंट आहे. आणि सर हे नाही म्हणाले की तो इंडियासाठी खेळेल किंवा काय वगैरे. सर म्हणाले की तो चांगलं क्रिकेट खेळेल. आणि मुंबईमध्ये आपलं कॉर्पोरेट क्रिकेटचं पण कल्चर आहे. सो तो चांगलं क्रिकेट खेळला तर त्याला मुंबईमध्ये जॉब्स वगैरे सुद्धा मिळू शकतो. पण तीच ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पालघरला मिळणार नाही. सो एवढं म्हणाले. आणि मग सर म्हणाले त्याला इथे घेऊन या, पुढच्या वर्षी आपण इथे त्याचं ॲडमिशन करू. नाही, आताच घेऊन या म्हणाले ते. मग बाबा म्हणाले आता वर्ष संपत आलं, आता तरी शिफ्ट करणं पॉसिबल नाही, कारण फेब्रुवारीचा महिना होता. मग असं बरीच टाळाटाळ झाली. बाबा अग्री होत नव्हते. हां, ते अग्री होत नव्हते की नको, की ट्रॅव्हल करावं लागेल, कारण सकाळी 7ची शाळा असायची. 5 वाजताच घर सोडावं. हो, 7ची शाळा असायची. मग त्यासाठी 5 वाजता घर सोडावं लागणार मला, 5च्या आधीच, कारण पालघर स्टेशनहून सुद्धा माझं घर 8-9 किलोमीटर आतमध्ये. सो बसनी प्रवास करायला लागत असे. सो बस माझ्या घराबाहेर यायची सकाळी 4:40ला. सो मला त्याच्या आधी 3:30ला उठायला लागायचं. आणि मग ती 5, 10, 5:15ला वगैरे अशी ट्रेन होती. ती ट्रेन घेऊन बोरिवलीला मी 6:15, 6:20ला पोचायचो. आणि मग शाळेमध्ये 7च्या शाळेला पोचायचो. असं किती दिवस केलं असं? हे मी 1च वर्ष होतो ना स्वामी विवेकानंदमध्ये. सो ते शाळेची जर्नी तशी होती. पण ह्याचा अंदाज घेतला होता वडिलांनी की हे ट्रॅव्हलिंग वगैरे खूप होणार आहे. आणि शाळा सुरू होते जून महिन्यामध्ये, मग पावसाचे दिवस असतात. मग आपला मुलगा एकटा कसा जाणार, अडकला कसं, म्हणजे हे कसं शक्य होईल त्यांना ती कल्पनाच नव्हती. मग तरी सर म्हणाले की तुम्ही प्लीज घ्या इथे ॲडमिशन, त्याचं बाकी आपण काय असेल तर ॲडजस्टमेंट करूया, काहीतरी त्याच्यामधनं मार्ग काढूया. तो फोन कॉलही झाला. मग सर काकींशी बोलले, सरांच्या बायकोंशी. मग त्यांनी अग्री केलं की ठीक, तुमचंच घर आहे, मी काय म्हणणार, तुम्हाला त्या मुलाला ठेवायचं आपल्या घरी तर तुम्ही ठेवा, मला चालेल म्हणून. आणि मग सरांनी आश्वासन दिलं बाबांना की नाही, तो माझ्याकडे राहील आणि तो इकडनं शाळेमध्ये जाईल आणि मॅचेस खेळेल आणि घरी तो जेव्हा जमेल तेव्हा तो घरी येत जाईल म्हणून असं. मग त्यामुळे बाबा रेडी झाले. पण त्यांनी तरी मला राहायला अलाव नाही केला. ते म्हणाले की ठीक आहे, तू ट्रॅव्हल कर, तुला जमलं तर ठीक आहे, नाहीतर राहतो. असं होतं. सो शाळेमध्ये जायला मी ट्रॅव्हल करायचो. आणि मग शाळेची वगैरे मॅच असेल, जर 3 दिवसाची मॅच असेल तर पहिल्या दिवशी मी इकडनं जायचो, मग तिथे सरांकडे वगैरे राहायचो आणि मग शेवटच्या दिवशी परत यायचो.
आणि मग शाळेसाठी वगैरे पुन्हा इकडनं ट्रॅव्हल करायचं. आणि त्या पावसाळ्यामध्ये मी अंडर-15 प्रॉबेबल्सलाही सिलेक्ट झालो होतो. सो शाळा संपता शेवटचे 2 लेक्चर सोडून आम्ही लोकल पकडून वानखेडेला जायचो. कारण कॅम्प तेव्हा पूर्वी तिथे होता, त्यावेळेला BKC सेंटर नव्हतं. सो आम्ही वानखेडेला जायचो आणि मग वानखेडेला प्रॅक्टिस वगैरे संपून रात्री फ्लाइंग राणी एक्सप्रेस किंवा वलसाड वगैरे पकडून घरी जायचं. सो 8:15 8:30ला रात्री घरी पोचायचं. आता जेव्हा मागे वळून बघतोस, आता इंडिया खेळायला एवढा मोठा स्टार झालेला आहे, ते दिवस जेव्हा आठवतात, काय मनात काय भावना येतात की आपण किती, पण ते सॅटिस्फॅक्शन पण वेगळं असेल, तो आनंद मिळत असेल तेव्हा? नाही, खूप कठीण दिवस होते. मी असं म्हणणार नाही की सोपे दिवस होते. अत्यंत कठीण दिवस होते. पण एकच उद्दिष्ट होतं की मला क्रिकेट खेळायचं आहे, माझं पॅशन आहे. मुंबई खेळायचं असं स्वप्न तेव्हा? हां, ते स्वप्न होतं. इंडिया खेळायचं हे माझं स्वप्न होतं नेहमीच. आणि इंडिया खेळण्यासाठी मुंबईला खेळावं लागेल. आणि तेव्हाच्या स्टोरीज एवढ्या ऐकल्या आणि मुंबईची जर टीम बघितली तर असा प्रश्न पडायचा की अरे आपण ह्या टीममध्ये सिलेक्ट कसं होणार. मोठी मोठी नावं होती. सो तो विचार नेहमी असायचा बॅक ऑफ द माइंड. मग बऱ्याचदा असं पण विचार करायचो की अरे आपण का क्रिकेट खेळतो, आपण तर सिलेक्ट होणारच नाही आहोत, एवढी मोठी मोठी नावं आहेत, आपण त्यांना बीट करून कसं पुढे जाणार. कारण जी सेकंड स्ट्रिंगची मुलं होती ती सुद्धा येऊन तितकं चांगलं परफॉर्मन्स करायचे रणजी ट्रॉफीमध्ये वगैरे. कारण रणजी ट्रॉफीचे स्कोअर्स आणि हे मी पूर्वीपासून फॉलो करायचो. आणि लाईव्ह मॅच असेल तर कधीतरी ती कॉमेंट्री पण असायची रेडिओला, सो ते पण आम्ही ऐकायचो. सो इतिहास हा माहिती होता मुंबई क्रिकेटचा की खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठे मोठे दिग्गज प्लेयर्स येऊन खेळतात मुंबईसाठी. मग असे विचित्र प्रश्न यायचे मनामध्ये ट्रॅव्हल वगैरे करताना. पण पॅशन होतं, एक तो वेडेपणा होता की आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, जी जानसे खेळणं आहे, असा तो एक मनामध्ये नेहमीच विचार असायचा. सो त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. ट्रॅव्हल करणं, सकाळी 3:30ला उठून बस पकडणं, किटबॅग घेऊन निघणं, ट्रेनमध्ये गर्दीतल्या ट्रेनमध्ये किटबॅग घेऊन चढणं. सो असं खूप झालं. आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये काय होतं की पालघरला बऱ्याचशा एक्सप्रेस ट्रेन थांबायचे. सो दॅट वे आय वॉज लकी. कारण एक्सप्रेस ट्रेनमध्ये बऱ्याचदा स्लीपर कंपार्टमेंटमध्ये वगैरे सकाळी कोण उठले आणि खाली उतरलेत बसायला वगैरे की वरची बर्थ रिकामी व्हायची. सो आम्ही तेवढं जाऊन आराम करू शकत होतो. झोप असं यायची नाही कारण आपण खेळायला जातो तेव्हा. हां, ते ॲड्रेनलिन रश ऑलरेडी सुरू होतो की अरे मॅचला जायचं आहे, आज नवीन दिवस आहे, काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे. त्यामुळे झोप येत नाही, ते विचार असतात मनामध्ये. पण एक थोडं लाय डाऊन करायला मिळतं, तर तो एक थोडासा तसा आराम मिळायचा बऱ्याचदा. पण ती एक्सप्रेस ट्रेन जर का लेट असेल तर मग शटल पकडायला लागायची आणि विरारवरून पुन्हा मग लोकल चेंज करून. सो जर्नी तसं कठीणच होतं नाही म्हटलं तरी. पण ऑफकोर्स पॅशन होतं आणि एक तो जुनून होता की आपल्याला मोठं क्रिकेट खेळायचं आहे. त्यामुळे हे सर्व शक्य झालं. ते मोठं क्रिकेट खेळायचं जे स्वप्न होतं त्याची सुरुवात इंटरस्कूल म्हणजे आधी क्लब शाळेच्या मॅचेस केला, इंटरस्कूलच्या हॅरिस शील्ड गाईल शील्ड केला. आणि तिथेच ते जे 6 षटकार होते एका सामन्यातले, मला वाटतं 2006ची गोष्ट होती, फायनल होती प्लेट डिव्हिजनची ती. हो, हॅरिस शील्ड. बॉलर शार्दूल आणि अटॅकिंग बॅट्समॅन शार्दूल तिथे पहिल्यांदा मला वाटतं दिसलं समोर. तो अनुभव बरोबर. ॲक्च्युली म्हणजे बाबांना जी माणसं भेटली, बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमच्या मुलाकडे टॅलेंट आहे. फक्त त्यामध्ये एकच झालं की लाड सरांनी फोर्सिबली इथे ॲडमिशन घ्यायला लावलं आणि मग तिकडनं माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणता येईल. कारण मुंबईच्या शाळेसाठी क्रिकेट खेळलो. सो बट नॅचरली जास्त मॅचेस खेळायला मिळतात. हॅरिस शील्ड खेळायला मिळाली. आय वॉज पास्ट दॅट गाईल शील्डचं एज ग्रुप. सो अंडर-16 हॅरिस शील्ड होती, पार्ले कप होता, ती खिचाडिया एक टुर्नामेंट व्हायची आणि बाकी मध्ये मध्ये इन्व्हिटेशनल टुर्नामेंट वगैरे व्हायच्या. एकदा माझ्या मते म्हणजे ते बास्किन रॉबिन्सवाल्यांनी वगैरे असंच काहीतरी 7-a-साईड वगैरे ठेवली होती. सो अशा टुर्नामेंट ज्या खेळायला मिळाल्या ते मुंबईच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे खेळायला मिळाल्या. आणि
त्याच वर्षी काय झालं की सर मला प्रवीण आमरे सरांकडे घेऊन गेले. सो त्यांनी मला SPG अकॅडमीमध्ये पाहिलं आणि लगेच ते म्हणाले की नाही, आम्ही ह्याला SPG अकॅडमीमध्ये घेतोय, हा इथे खेळणार म्हणून. आणि जे क्लब क्रिकेट होतं अंडर 15चं वगैरे. श्रेयस अगदी लहान होतं. श्रेयसला मी नेक्स्ट इयर भेटलो, त्याची पण आपण स्टोरी कव्हर करूया. पण हां, तर येस, आय मीन, तर त्या वर्षी खऱ्या अर्थाने असं टुर्नामेंट म्हणजे माझ्या करिअरला सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि ज्या टुर्नामेंट्स मी खेळत होतो त्या सर्व टुर्नामेंट्समध्ये परफॉर्मन्स करत होतो. सो तो एक नॅचरली कॉन्फिडन्स येतो. हां, आणि हॅरिस शिल्ड फायनलला जो चमत्कार झाला, म्हणजे 6 बॉल 6 6 मारणं वगैरे, हे म्हणजे आपण स्वप्नातच, मला नावं माहित होते, गॅरी सोबर्स, हो, रवी शास्त्री, आणि हे आपण फक्त स्वप्नच बघू शकतो. पण ते खरोखर झालं म्हणजे मला तरी आश्चर्यच वाटलं. आणि ते सीन्स अजूनही आठवतात. जेव्हा मी 3 सिक्सेस मारले त्यानंतर सिद्धेश तिकडनं ओरडतोय की अरे शार्दूल मार तू अजून, आणि लाड सर त्याला ओरडतात की अरे गप्प बस, आऊट होऊन आलेस तू, काय त्याला बोलतोय अजून मार म्हणून वगैरे. आणि मग योगायोगाने 4था 5वा बॉल त्यांनी अगदीच एक शॉट टाकला, एक फुल टॉस टाकला, तो पण प्रेशरमध्ये होता. आणि मग जेव्हा 5 6 झाले मग लाड सर पण बोलले की आता तू मार, आता मी तुला थांबवणार नाही. मनात होतं की आता हा मारायचाच आपला. हां, 6th बॉल मग असं होतंच की मारायचंच आहे. आणि तेव्हा ॲक्च्युली 9 बॉल 9 सिक्सेस झाले असते. कारण नेक्स्ट टाइम जेव्हा मी स्ट्राईकवर आलो तेव्हा मी लॉंग ऑफच्या वरनं मारला, पण आपल्याकडे क्रॉसला, आझादला बऱ्याचदा इमॅजिनरी बाउंड्रीज असतात, तर तो अंपायरनी 4 म्हणून सिग्नल दिली. आणि त्याच्यानंतरचे 2 बॉल अजून मी 2 सिक्सेस मारले. सो तो 9 बॉल 9चा विक्रम झाला असता. पण ठीक आहे, नाही, मला बॉलरचं नाव नाही आठवत. कारण तो हिस्ट्री क्रिएट करण्याचाच हा इतका होता, मी बॉलरचं नाव वगैरे सगळं विसरलो. असं काही माझ्या लक्षात राहिलंच नाही की कोण बॉलर होता काय. फक्त चायनामन बॉलर होता एवढं आठवतं. हां, रिस्ट स्पिनर. सो येस, आय मीन, त्याच्यानंतर ऑफकोर्स तो हाय होता की आपण काहीतरी विक्रम केला आहे. आणि त्यावेळेला मुंबई अंडर 15साठी पण मी सिलेक्ट झालो. पण मुंबई अंडर 15मध्ये माझा तेवढा परफॉर्मन्स झाला नाही. मग मला रियालिटी चेक मिळाला थोडासा. कारण ते वय 13 14 15 त्या ह्याच्यामध्ये मी परफॉर्मन्स बऱ्यापैकी केला. पण मग नंतर अचानक मी जेव्हा 15 16 17 त्या वयोगटामध्ये थोडं मागे पडलो. माझा तेवढा चांगला परफॉर्मन्स झाला नाही. तिकडे लाड सरांचा रोल सगळ्यात मोठा होता. हां, कारण सरांनी मला समजवलं की बऱ्याचदा असं होतं की आपण परफॉर्मन्स करतो, आपण हायवरती असतो, मग आपल्याला आपल्या मिस्टेक्स कळत नाही, आपण बेसिक्सकडे दुर्लक्ष करतो. मग तेव्हा सरांनी मला सांगितलं की तू बेसिक्स प्रॅक्टिस कर जिथे पण जाशील तिथे. आणि समर कॅम्प्स होतात आपले, किंवा बरेचसे कोचिंग कॅम्प्स वगैरे होतात, तिकडे थोडं टेक्निकवरती पण फोकस केलं जातं त्या वयोगटामध्ये, अप टू अंडर 19 मी म्हणेल. सो तिथे पण मी जाऊन खूप रेपिटेशन्स वगैरे करायचो. हां, माझे ॲक्शनचे, तो एकच बॉल टाकण्याचे, आउटस्विंगवर फोकस करण्याचे, कारण आउटस्विंग माझ्याकडे नॅचरली होता. सो मग तेव्हा सरांनी सांगितल्यामुळे मी स्वतःला रिसेट केलं पुन्हा. आणि पुन्हा म्हटलं की मेहनत करूया. आणि तेव्हा सर म्हणाले की तू क्रिकेटची मॅच किती तास खेळतोस? म्हटलं 6-7 तास चालते मॅच. मग तू 1 तास प्रॅक्टिस केलीस फक्त तर काय होईल तुझं? म्हणाले की तू क्रिकेटला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. मग आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की 17 वर्षाचा मी असताना मला रणजी ट्रॉफी नेट्समध्ये पण बोलवलं बॉलिंग टाकण्यासाठी, कारण जेव्हा प्रवीण सरच कोच होते. सो सरांना माहिती होतं की माझ्याकडे काय टॅलेंट आहे. आणि ॲट द एज ऑफ 17 मला कॉम्रेड शील्डमध्ये पण खेळवलं होतं सिनियर टीममध्ये SPGच्या. माझी फर्स्ट मॅच होती अगेन्स्ट CCI, मला अजूनही आठवते. सो SPG अकॅडमीमधनं पण मला तेवढंच प्रमोट केलं की SPGच्या सिनियर टीममध्ये मी खेळलो. मग प्रवीण सर रणजी ट्रॉफीचे कोच असल्यामुळे ते तिथे रणजी ट्रॉफीच्या नेट्सला प्रॅक्टिसलाही बोलवायचे. मग त्यावेळेला मास्टरनी पण बघितलं, म्हणजे सचिन तेंडुलकरनी, की अरे हा चांगला मुलगा आहे, ह्याला आपण बोलवूया प्रॅक्टिसला. आणि आय थिंक त्यांनी त्यावेळेला कमेंट केलं होतं. आणि त्यांचे मित्र आहेत जगदीश चव्हाण, जे त्यांच्याबरोबर प्रॅक्टिसला असतात, त्यांनी सांगितलं होतं की हा मुलगा खेळेल भारतासाठी. सो त्यांनी काय बघितलं माझ्या मते मला माहिती नाही. हां, पण त्यांनी सांगितलं मला पाहून की हा मुलगा
खेळेल भारतासाठी. आणि त्यावेळेला ते नुकतंच BKCचं वगैरे ग्राउंड रेडी झालं होतं, सो तिथे बऱ्याचदा प्रॅक्टिसला बोलवायचे. रणजी ट्रॉफीचे नेट्स पण तिथे कोपऱ्यामध्ये व्हायचे, कधी CCIला व्हायचे, असं होतं, कधी वानखेडेला. म्हणजे रणजी खेळायच्या आधी सचिनला नेटमध्ये तेव्हा बॉलिंग टाकण्याची संधी मिळाली होती. हो. किती वेगळं होतं, कारण आपण एवढ्या मोठ्या प्लेअरला बॅट्समॅनला बॉलिंग टाकतो. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे माझं 12वीचं वर्ष होतं आणि मला आठवतंय बोर्डाची परीक्षा चालू झाली होती, मध्ये काहीतरी सुट्टीचा दिवस होता आणि मी त्यांना बॉलिंग टाकायला गेलो होतो BKCला नेट्समध्ये. म्हणजे एवढा तो क्रेज होता मला क्रिकेटचा आणि मला ते खेळायचंच होतं. मला कोणत्याही परिस्थितीत खेळायचंच होतं मोठं क्रिकेट. जसं मी मगाशी पण म्हटलं, तो जुनून होताच. तो आवश्यक पण आहे. हो. अचीव नाही करू शकत. हो, आणि त्यांची एक झलक जरी बघायला मिळाली तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ती व्यक्ती आपल्याला प्रॅक्टिससाठी बोलवते हे म्हणजे आमच्यासाठी काहीतरी म्हणजे हे दुसरंच जग होतं. म्हणजे पालघरवरून येऊन मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की सचिन तेंडुलकर आपल्याला प्रॅक्टिसला बोलवेल BKCला वगैरे. सो होतं. आणि या गोष्टींमुळे काय आहे ना की तो प्लेअरमध्ये कॉन्फिडन्स पण बिल्ड होत जातो की मला रणजी ट्रॉफीच्या नेट्समध्ये बोलवत आहेत, मला सचिन तेंडुलकर बोलवत आहेत प्रॅक्टिससाठी. रणजीच्या त्या डेब्यू सीझनकडे यायचं आहे, पण त्याआधी लोकल क्रिकेटचं इंटरस्कूल वगैरे आता खेळलेलंच आहेत, पण बाकी मॅचेसही खेळला असेल, कांगाली खेळला असेल, इंटर ऑफिस मला वाटतं फारसं खेळण्याची वेळ नसेल मिळाला. पण हा अनुभव कसा होता, खास करून कांगालीचा? मजा यायची. म्हणजे बऱ्याचदा सकाळी आम्ही पेपर ओपन करून बघायचो. हां, कारण लांब नाही यायचो. मी पण पालघरवरूनच यायचो. कधी कधी पालघरला पाऊस असायचा पण मुंबईत पाऊस नसायचा. मग बऱ्याचदा सकाळी आम्ही पेपरमध्ये न्यूज बघायचो, कुठे न्यूज कॉलम आहे का की मॅच कॉल ऑफ झाली आहे किंवा मॅच कॉल ऑफ होण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळेला व्हॉट्सॲप किंवा या सगळ्या गोष्टी नव्हत्या, सोशल मीडिया, की जिथे MC अपडेट करू शकतं. कधी कधी असंही व्हायचं की एक रिप्रेझेंटेटिव्ह शनिवारी MC ऑफिसला जायचे, त्यावेळी ते जुनं ऑफिस होतं मला आठवतं, आणि तिकडे जाऊन विचारायचं की कांगालीचं काय स्टेटस आहे, उद्याचा होणार आहे की नाही होणार आहे. आणि मग ते कळवायचं. आपलं लँडलाईन टेलिफोन्स वगैरे होते किंवा सांगणार आपण की तिकडनं ओके झालं आहे की मॅच उद्या ऑन आहे असं. आणि मी लहान होतो अगदी, पण वन ऑफ मॅचच्या आधी मी सुद्धा गेलो होतो तिकडे वानखेडेला विचारायला, किंवा कदाचित आमची प्रॉबेबल्सची प्रॅक्टिस असेल आणि मला कळवलं होतं की प्लीज तिकडे चेक करून ये म्हणून, आणि मी गेलो होतो चेक करायला. तर आधी पाहिलं तर हे भली मोठी लाईन होती, तिकडे अर्धा पाऊण तास फुकट गेला. मग मी कसं तरी त्यांना सांगितलं की अरे मला पालघरला जायचं आहे, तर मी प्लीज थोडं पुढे जाऊन विचारू का, मला फक्त विचारायचं उद्या मॅचचं स्टेटस काय वगैरे. मग ते 2-4 जण विचारे, ते चांगले होते, म्हणाले की जा तू पुढे जा. आणि त्यावेळेला त्यांनी गेट लिटरली बंद केलं होतं ऑफिसचं, कारण असं ग्रिल होतं आय थिंक, साधारण मला आठवतं, आणि आतमध्ये खूपच गर्दी होती, त्यामुळे त्यांनी गेट बंद केलं होतं आणि लाईन थांबवून ठेवली होती. असं झालं होतं. मग मी तिकडनंच विचारलं, ते म्हणाले की आहे उद्या मॅच ऑन आहे, म्हणजे आम्ही कॉल ऑफ नाही केली आहे, पाऊस पडला आहे पण तितका नाही पडला आहे. आणि पूर्वी आम्ही ओल्या विकेट्सवर पण खेळत होतो कांगाली. आता ते इंजरीजचं वगैरे प्रमाण वाढलं, कारण क्रिकेट पण वाढलं, मॅचेस खूप वाढल्या, त्यामुळे ओल्या विकेट्सवरती खेळणं थोडं कमी झालं. कारण प्रत्येक प्लेयर स्वतःला फिट ठेवायला बघतो, आणि कंपनीची टीम असू दे किंवा कॉर्पोरेटची टीम असू दे, ते तुम्हाला पेसुद्धा करतात, क्लबची टीम. सो बऱ्याच मुलांना पेही करतात. सो तो मुलगा त्यांना वर्षभर फिट हवा ना. मग अशा वेळेला सध्याच्या क्रिकेटमध्ये प्रिफर केलं जात नाही की ओल्या विकेट्सवर पण खेळा, पण पूर्वी ओल्या विकेट्सवर मॅच होत असे. तो 30 यार्ड तुम्हाला खेळण्या इतका मिळाला की झालं, आणि 30 यार्डच्या बाहेर बऱ्याचदा असे पडल्स असायचे. सो असंही व्हायचं. गवत वाढलेलं असायचं, बऱ्याचदा ते गवतामध्ये बॉल शोधायचा. मग म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण असायचं की गवतामध्ये बॉल हरवला तर काय करायचं, धावत राहायचं की शॉट कसा मारले त्यावरती अंपायर जे सांगेल ते आपण ठरवणार, की अंपायर म्हणाला की नाही हा शॉट जोरात मारला होता, तुमच्या डीपवाल्या फिल्डरला चान्स मिळाला नसता बॉल अडवायला, सो आम्ही हा 4 पकडतोय, बाउंड्री कन्सिडर करतोय याला, किंवा शॉट तुमचा थोडा हळू होता तर आम्ही तुम्हाला 2 रन देतोय असं. सो हे पण म्युच्युअल अग्रीमेंट्स वगैरे होत असे त्यावेळेला.
आणि एक मजा होती क्लब क्रिकेटची सुद्धा. आणि मग कांगा लीग संपली की तुम्ही पोलीस शिल्ड, पुरुषोत्तम शिल्ड त्याची वाट पाहायचात. आणि त्या टुर्नामेंट्समध्ये कसं A-B डिव्हिजन दोन्ही मिक्स असायचे. सो म्हणजे एक एक्साइटमेंट असायची की तुम्ही प्रत्येक वेळेला वेगळ्या अपोनंट समोर खेळतायत, त्याच अपोनंट समोर नाही खेळतायत. सो ते चॅलेंजेस खूप असायचे. आणि कदाचित त्यामुळे मुंबईचा क्रिकेटर जेव्हा जाऊन भारताला खेळतो तेव्हा त्याला ते थोडं सोपं वाटतं ट्रान्झिशन फ्रॉम हिअर टू देअर. कारण इकडे तुम्ही इतक्यांदा वेगवेगळ्या अपोनंट्सच्या अगेन्स्ट खेळतात, तिकडे जाऊन ती भीती वाटत नाही मग की अरे मला आता ऑस्ट्रेलियासमोर खेळायचं आहे, त्यांच्यामध्ये कोण आहे, कमिन्स आहे, स्टार्क आहे, हेझलवूड आहे. मग ते थोडं तुम्ही सेटल असतात ड्रेसिंग रूममध्ये जाऊन. कारण इथे मुंबई क्रिकेटमध्ये तुम्हाला ती एवढी सवय पडली आहे की आज मी MIG क्लबच्या अगेन्स्ट खेळणार आहे, उद्या त्या क्लबच्या अगेन्स्ट खेळणार आहे, त्यांचे बॉलर्सची क्वालिटी वेगळी आहे, ह्या बॉलर्सची क्वालिटी वेगळी आहे, कोणाकडे पेस अटॅक चांगला आहे, कोणाकडे स्पिन अटॅक चांगला आहे. काही क्लब्सना बाउन्सी पिचेस आहेत, काही क्लब्सना अगदीच टर्नर पिचेस आहेत. सो वेगवेगळ्या तुम्ही परिस्थितीमध्ये इथे खेळता. सो वेगवेगळ्या परिस्थिती तुम्ही अनुभवल्यामुळे तुम्ही जेव्हा भारताच्या टीममध्ये जाऊन खेळता तेव्हा तुम्हाला तो ट्रान्झिशन इझी वाटतो. ती भीती मुंबईच्या क्रिकेटमध्ये निघून गेलेली असते. ती निघून गेलेली असते. ऑफकोर्स क्वालिटीचा डिफरन्स आहे. तुम्ही काय क्लब क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेटला कम्पेअर नाही करू शकत, पण ती थोडी थोडी ते सवय झालेली असते. म्हणून तिकडे जाऊन ते थोडंसं सोपं वाटतं ट्रान्झिशन. बरोबर. तू जेव्हा रणजी ट्रॉफीमध्ये निवड झाली पहिल्यांदा, पहिला सीझन मला वाटतं तेवढा खास नव्हता गेला जेवढा अपेक्षा केली असशील तू. हो. तो अनुभव कसा होता? कारण रणजी ट्रॉफी खेळ ही फर्स्ट स्टेप म्हटल्या जाते, पण त्यातून नंतर तू खूप बाउन्स बॅक केला. नंतर मला वाटतं सेकंड सीझनला काहीतरी 30 विकेट्स घेतल्या. त्याच्या पुढच्या सीझनला हायेस्ट विकेट टेकर होता रणजी कंट्रीमध्ये, आणि मग इंडिया सिलेक्शन झालं. बरोबर. तर हे रणजीचे पहिले 3 सीझन कसे होते? फर्स्ट सीझनमध्ये ऑफकोर्स माझा परफॉर्मन्स होता. मी सिलेक्ट झालो रणजी ट्रॉफीसाठी. कारण त्याच्या आदल्या वर्षी आणि त्या स्टार्ट ऑफ द सीझन असं मिळून मी ऑलमोस्ट 15-16 5 विकेट हॉल्स काढले असतील. क्लब क्रिकेट, कॉलेज क्रिकेट, कॉर्पोरेट क्रिकेट, अंडर-23 सिलेक्शन ट्रायल. मग अंडर-23ची जेव्हा आपली BCCIची टुर्नामेंट स्टार्ट झाली तेव्हा पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये मी 5-5 विकेट काढले. त्याच्या आधी पण सिलेक्शन ट्रायलमध्ये दोन्ही गेम्समध्ये 5-5 विकेट काढून गेलो होतो. कांगा लीगमध्ये एक 5 काढले होते. सो स्टार्ट ऑफ द सीझन 5 विकेट हॉल होते. आणि इंग्लंड वर्सेस मुंबई मॅच झाली होती, त्याच्यामध्ये माझे 4 विकेट्स होते गेममध्ये. ती DY पाटीलला गेम झाली होती. आणि विकेट्स पण मोठी नावं होती. ऑइन मॉर्गनला आऊट केलं होतं, जो रूटला आऊट केलं होतं, आणि स्टुअर्ट ब्रॉडला आऊट केलं होतं, आणि अजून एक कोणतरी होता. सो तिथे सिलेक्टर्सनी पाहिलं की अरे हा इंग्लंडसमोर सुद्धा विकेट काढू शकतो आहे. सो नाव इट इज द राईट टाईम टू गेट हिम टू रणजी ट्रॉफी टीम. पण त्यावेळेला माझा फिटनेस थोडा खराब झाला होता. त्या ऑफ सीझनला वडिलांची तब्येत चांगली नव्हती. सो ते ॲडमिटेड होते हॉस्पिटलमध्ये त्या पावसाळ्यामध्ये. सो मला फिटनेस करायचा वेळ मिळत नव्हता. धावपळ खूप चालू होती. आणि गोडबोले सर अंडर-23चे कोच होते त्या वर्षी, मला आठवते. सो त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की शार्दूल, तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, तू जी तुझी घरची परिस्थिती आहे ती तू मॅनेज कर म्हणून असं. आणि जेव्हा जो तुला वेळ मिळेल त्याच्यामध्ये येऊन तू प्रॅक्टिस कर इथे. सो त्यामुळे काय झालं की मला फिटनेस करायला जराही वेळ मिळत नव्हता त्या वर्षी. आणि खाणं वगैरे पण मग बाहेर होत होतं, अनहायजेनिक फूड, जंक फूड, असं सगळं खाणं व्हायचं. त्यामुळे माझा फिटनेस एकदम खराब होता. आणि रणजी ट्रॉफी डेब्यू झाला, त्या गेममध्ये मी डिसेंट केलं. सेकंड गेम माझा खराब गेला. मग त्यानंतर मी पुन्हा जाऊन अंडर-23ला खेळलो. अच्छा. हां, त्याच सीझनमध्ये. मग पुन्हा मला मध्ये कोणतरी इंजर्ड झालं तेव्हा बोलवलं गेलं स्क्वॉडमध्ये. मग त्या गेमपासून मी फायनलपर्यंत स्क्वॉडमध्येच होतो. आणि मी क्वार्टर फायनल खेळणार होतो बरोडासमोर इथे. कारण त्या गेममध्ये आपली फुल साईड होती. अजित आगरकर होते, सचिन तेंडुलकर होते, वसीम जाफर, सर्व होते अगेन्स्ट बरोडा. सो आय थिंक मास्टर बोलले असणार कदाचित अजितला, अजित कॅप्टन होता, की लेट्स ट्राय शार्दूल, विल गो विथ हिम म्हणून. पण माझं बिग टोचं नेल तुटलं त्या गेमच्या आधी. तो गेम माझा मिस झाला. पण मग सेमीफायनल मी खेळलो सर्व्हिसेसच्या समोर दिल्लीमध्ये. तिकडे मी क्रुशल 3 विकेट काढले.
आणि त्या गेमला साधारण आपली परिस्थिती खराब होती, लवकर विकेट्स गेल्या होत्या. मग मास्टरनी जाऊन 50 केले, त्यांनी बराच वेळ खेळून काढला. मग खालती तरे आणि अजितनी रन्स केले आणि आपण 400पर्यंत वगैरे पोचलो. आणि सर्व्हिसेसचे नवीन बॉलवर विकेट झाले, पण मध्ये मग पुन्हा पार्टनरशिप झाली. आणि एक फेज असा होता जिथे असं वाटत होतं की आता ह्यांना जर आपण आऊट नाही केलं तर बॉल जुना होत चालले, कदाचित आपल्याला नेक्स्ट चान्स पुन्हा सेकंड न्यू बॉलला येईल. मग तिथे जुन्या बॉलवरती येऊन मी 2 विकेट्स काढले आणि मग पुन्हा सेकंड न्यू बॉल आल्यानंतर पुन्हा 1 विकेट काढली. सो मी 3 घेतले होते आणि धवलनी 5 घेतले होते. ती फर्स्ट इनिंगचीच मॅच झाली. आणि मग फायनल पण माझी खराब गेली इथे वानखेडेला वगैरे. तो इनएक्सपिरियन्स होता आणि फिटनेसही एवढा चांगला नव्हता. सो बॉलच्या मागे बॉडी कसं लावायचं ते थोडे टेक्निकॅलिटीजमध्ये वगैरे मी कमी पडत होतो. आणि द बिगेस्ट रिझन वॉज माय फिटनेस. कारण बाकी टॅलेंट माझ्याकडे होतं, बॉलिंग ॲक्शन चांगली होती. सो मी बॉल का चांगला टाकत नाही आहे, फिटनेस त्याचा आन्सर वॉज फिटनेस आणि नथिंग एल्स. कारण तुमच्याकडे टॅलेंट आहे, रिलीज चांगला आहे, माझ्याकडे स्विंग आहे, पेस आहे. सो आता फक्त बॉल टप्प्यावर टाकायचं आहे. तो सीझन आणि त्यावर्षी आम्ही जिंकलो. आणि मग इराणी ट्रॉफी ॲक्च्युली माझी मॅच चांगली गेली, पण मला तेव्हा मग नो बॉलचा पण थोडा इश्यू झालेला. कारण ते स्टेपिंग चुकत होतं वजन वाढल्यामुळे. स्टार्ट ऑफ द सीझनचं वेगळं स्टेपिंग होतं, नंतरचं वेगळं होतं. तर त्या जास्त टेक्निकॅलिटीमध्ये मी जात नाही, पण ते थोडा नो बॉलचा इश्यू झाला. पण त्या गेमला मी विकेट्स काढले होते आणि नो बॉलवरती 1-2 विकेट्स काढले. पण माझं दुर्दैव की ते नो बॉल होते, असं आलं ते. सो स्कोअर कार्डवरती ते दिसून नाही आलं की अरे शार्दूलने 3 विकेट्स काढल्या किंवा 4 विकेट्स काढल्या त्या गेममध्ये. पण त्या माझ्या डेब्यू इयरमध्येच रणजी ट्रॉफी जिंकल्यामुळे तो कॉन्फिडन्स एकदमच वाढला होता माझा. आणि जे सिनियर्स होते त्यांची मदत खूप झाली. त्याच्यामध्ये अभिषेक नायर असेल. सो त्यांनी सर्वात जास्त हेल्प केली नेक्स्ट ऑफ सीझनमध्ये मला फिटनेसवर लक्ष देण्यासाठी. आणि मग फिटनेसवर लक्ष दिलं मी त्या ऑफ सीझनमध्ये. इमिडिएटली 8-9 किलो कमी केलं वजन, चांगली स्ट्रेंथ ट्रेनिंग पण केली, रनिंग वगैरे भरपूर केली. त्यानंतर मग तो डिफरन्स दिसून आला आणि त्याचे रिझल्ट्स पण तसे दिसून आले. ते तो जो हायेस्ट विकेट टेकिंग सीझन होता, 40 की 44 विकेट होते मला वाटते त्या वर्षी. हो, 48 होते त्या वर्षी. सॉरी, तो थोडं एक्सप्लेन करशील की किती सॅटिस्फाईंग होतं? कारण पहिल्यांदा आपण रणजीमध्ये देशातून सगळ्यात जास्त विकेट्स घेतोय. किती सॅटिस्फाईंग आहे का बॉलरसाठी? ड्रीम होतं की रणजी ट्रॉफीला सगळ्यात जास्त विकेट काढायचे आहेत. त्याच्या आदल्या सीझनला पण ते ड्रीम होतं, पण मी त्या वर्षी फक्त 6च मॅच खेळलो आणि अराउंड 30 विकेट्स काढले. सो कदाचित मी फुल सीझन खेळलो असतो तर 40 प्लस झाले असते. पण इतर बॉलर्सही आहे, ते सुद्धा तेवढीच मेहनत करत असतात. कॉम्पिटिशन खूपच आहे आपल्या भारतामध्ये. सो आता तो चान्स कधी येणार हे माहीत नव्हतं. पण जसं मोठं क्रिकेट खेळायचा जुनून होता तसाच ह्याचा पण जुनून होता की एक ना एक दिवस आपल्याला रणजी ट्रॉफीमध्ये सुद्धा हायेस्ट विकेट टेकर बनायचं आहे. सो हा 2014-15चा सीझन होता. आपण सेमीफायनलला हरलो कर्नाटक समोर आणि आपली टीम तेव्हा थोडं ट्रान्झिशनमध्ये होती. सो आणि पहिल्या 2 मॅचेस आपण ॲक्च्युली हरलो होतो. सो आम्हाला कळत नव्हतं की अरे काय करायचं. कारण मुंबईने अशी परिस्थिती बघितली होती 2006-07मध्ये. माझ्या मते पहिल्या 3 मॅचेस हरलो. अमोल मुजुमदार कॅप्टन होते आणि मग असं थोडंसं एक माहोल होता की अरे रेलिगेट होणार का मुंबई. आणि मग चॅम्पियनशिप जिंकलो आपलं. सो तो सीझन एक होता. त्यानंतर हा 14-15चा सीझन होता. फर्स्ट मॅच आपण वानखेडेला हरलो. सेकंड गेम आपण दिल्लीला आउटरेट हरता वाचलो. असं झालं काहीतरी. आणि मग UPचा गेम आपण जिंकलो. त्या गेममध्ये श्रेयसनी 75 केले, मी 87 केले आणि 6 आणि 3 असं काहीतरी 9 विकेट्स काढले. मग आपण बेंगॉलला जाऊन तिकडे पण फर्स्ट इनिंग जिंकलो. सो मग तेव्हा तो टर्न अराऊंड झाला. मग इव्हेंच्युअली आपण क्वालिफाय झालो. बट ऑफकोर्स रणजी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न होतं. सो त्या सीझनला जर हायेस्ट विकेट टेकर मी आहे आणि आपण रणजी ट्रॉफी जिंकलो असतो तर अजून खूप 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 छान वाटलं असतं. पण पण 48 विकेट्स काढण्यामध्ये सुद्धा आनंद होता. कारण मी स्वप्न घेऊन आलो होतो पालघरवरून. मला इंडिया खेळायचं आहे, मुंबईसाठी खेळायचं आहे. सो मुंबईसाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पण आता हे हायेस्ट विकेट टेकर बनायचं हे सुद्धा एक स्वप्न होतं, ते पण पूर्ण झालं. सो
सो त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. आणि त्या वर्षीसुद्धा एकाच वर्षासाठी प्रवीण सर कोच होते. सुलक्षण कुलकर्णींनी रिझाईन केलं होतं आदल्या सीझनला. आणि मग असं झालं होतं की कोण कोच होणार. मग वेळेवरती प्रवीण सर म्हणाले ठीक आहे मी यावर्षी करतोय आपली टीम ट्रान्झिशनमध्ये, मी टीम बनवून देईन आणि मग नंतर मी एक्झिट करेन, असं झालं होतं. आणि प्रवीण सर मला म्हणाले होते की त्यांनी एक टार्गेट दिलं होतं की त्या वर्षी मला पहिला बॉल तुझा विकेट टेकिंग बॉल हवा आहे. हां, सो ते माझं टार्गेट होतं त्या सीझनमध्ये. आणि म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये. आणि त्यांनी एक ती पॉईंट सिस्टम बनवली होती की तुम्ही इतके विकेट्स काढले तर तुम्हाला एवढे पॉईंट मिळणार, तुम्ही रनआउट काढले तर तुम्हाला बोनस पॉईंट मिळणार, एक कॅचला एक नॉर्मल कॅच तुम्ही घेतला तर हाफ पॉईंट मिळणार, एक्स्ट्रॉर्डनरी कॅच घेतला किंवा डायव्हिंग कॅच घेतला तुम्ही तर तुम्हाला 1 पॉईंट बोनस मिळणार. तसे एक पॉईंट सिस्टम होतं. तर ते एक्स्ट्रा मोटिवेशनसुद्धा असतो. त्याच्यामध्ये शार्दूल श्रेयस असं ते तसंच चालू होतं. श्रेयस रन करतोय, कॅचेस घेतोय. आणि मग मोर दॅन माय बॉलिंग त्या सीझनमध्ये मी 3-4 रनआउट पण काढले होते. श्रेयसनी पण 3-4 रनआउट काढले होते. आणि ती एक इंटरनल कॉम्पिटिशन झाली होती आणि त्याचा टीमला हेल्प होत होता. आणि ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींमुळे तो टर्न अराऊंड पण झाला टीमचा. आम्ही क्वालिफाय पण झालो. पण दुर्दैवाने ऑफकोर्स सेमीफायनल हरलो, कारण कर्नाटकाची टीम सेटल्ड होती आणि आपली टीम ट्रान्झिशनमध्ये होती त्यावेळेला. सो तो एक आपल्याला सेटबॅक बसला. पण मजेदार सीझन होता. खूप नवीन प्लेयर्स आले त्या सीझनमध्ये. काही प्लेयर्स एस्टॅब्लिश झाले, काही नाही होऊ शकले अनफॉर्च्युनेटली. आणि एक वेगळा दौर पण बघायला मिळाला मुंबई क्रिकेटचा, कारण त्या अगोदर आपण ऑलवेज ऑन द हाय. आणि मग आता आपण अगदीच मागे लागलो आहे. जेव्हा आपण लेफ्ट राईट बघतो तेव्हा आपण स्वतःच्याच टीममेटला पण डाऊट करायला लागतो की अरे हा आपल्याला मॅच जिंकवून देणार का, असंही होतं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी घडायच्या त्या सीझनमध्ये, घडल्याही. पण त्याच्यातून सुद्धा मार्ग निघाले. ॲज अ टीम पण आम्ही स्ट्रॉंग झालो आणि नेक्स्ट इयर जाऊन आम्ही चॅम्पियनशिप मारली 15-16 मध्ये. खूप महत्त्वाचं वाटत होतं. सौराष्ट्राला पण हरवलं. हो, तर त्या मॅचमध्ये मला वाटते 8 विकेट्स होते आणि दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंचुरी केली होती. नाही, मी त्या मॅचमध्ये रन्स नाही केले. आपली एकच इनिंग बॅटिंग झाली होती. विकेट्स महत्त्वाचे होते. आणि फर्स्ट इनिंगला धवलनी 5 घेतले, मी 3. सेकंड इनिंगला मी 5 घेतले होते. अभिषेकने आय थिंक 2 घेतले, असं काहीतरी होतं. आदित्य कॅप्टन होता. आणि त्या सीझनला सुद्धा 42-43 विकेट्स घेतल्या होत्या मी. आणि त्या सीझनला फायनलमध्ये मी त्या 5 विकेट काढल्यामुळे माझं सिलेक्शन झालं त्या 2016च्या वेस्ट इंडिज टूरमध्ये. तो टर्निंग पॉईंट होता. कारण त्यानंतर IPL झाली. IPLमध्ये मला अनफॉर्च्युनेटली खेळायला मिळालं नाही. बट IPL संपताच टीमचंही सिलेक्शन झालं आणि मला संदीप पाटील सरांचा फोन आला की कॉंग्रॅच्युलेशन्स, वी हॅव सिलेक्टेड यू, but you please wait for half an hour until you inform anyone, because once the media release is out, when the papers are signed, then of course you are free to tell anyone, but I am just primarily informing you that we have named you in the squad of 16 की 17 मेंबर होतो. असं किती सॅटिस्फाईंग होतं, कारण जे स्वप्न बघितलंय ते स्वतः चीफ सिलेक्टर फोन करून सांगतात आपल्याला. मी ट्रेनमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा. आणि असंच खिडकीमध्ये काहीतरी असंच विचार करत बसलो होतो आणि अचानक फोन आला. म्हटलं कोणाचा नंबर आहे, कारण सरांचा नंबर नव्हता माझ्याकडे. आणि त्यावेळेला सवय होती बऱ्याचदा की अननोन नंबर उचलायचोच नाही आम्ही, की मेसेज वगैरे पाहायचो आणि मग उचलायचो. सो मी उचलला. माझ्या मनात काय आलं माहिती नाही. म्हटलं की हॅलो, म्हणाले की हॅलो, मी संदीप पाटील बोलतोय. मी असं रिलॅक्स बसलो, मी ताट झालो. म्हटलं अच्छा ओके सर बोला म्हटलं. सो मग त्यांनी इन्फॉर्म केलं की तू कॉंग्रॅच्युलेशन्स, आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलं जे मी तुम्हाला सांगितलं आता. सो ते झालं. आणि हां, मी ॲक्च्युली लाड सरांच्या घरीच निघालो होतो, कारण सिद्धेशचा वाढदिवस होता. सो त्यासाठी मी आलो होतो. आणि मग नेक्स्ट सरांच्या घरी केक वगैरे कट केला, ते सेलिब्रेशन, आय थिंक एक फोटो पण आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा घरी आलो. त्या दिवशी तिथेच राहिलो, कारण आईला वगैरे पण फोन करून सांगितलं. ते बोलवत होते, पण मी म्हटलं अरे आता सरांकडे आलो आणि इथेच आता एवढं सेलिब्रेशन झालं, म्हटलं मी नाही निघू शकत, उद्या सकाळीच येतो म्हटलं. आणि मग दुसऱ्या दिवशी घरी गेलो. सिद्धेश वगैरे सुद्धा घरी आले होते माझ्यासोबत.
पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला माझे मामाही गेले होते, सो त्यांचं ते क्रिया वगैरे सगळं होतं नेक्स्ट डे. असं होतं. सो एका ठिकाणी दुःख पण होतं, एका ठिकाणी खूप चांगली न्यूज पण होती, असं होतं. दोन्ही गोष्टी एकत्र होत्या. सो पालघरला आम्ही काय तेवढं सेलिब्रेशन केलं नाही, पण एक आनंद होता आणि घरीसुद्धा सगळ्यांना आनंद झाला. कारण असं जेव्हा दुःखाची न्यूज मिळते तुम्हाला, त्याच्यामध्ये मग काहीतरी आनंदाची न्यूज मिळते, तेव्हा सगळ्यांना तो थोडासा जोश येतो. हां, थोडासा दिलासा मिळतो. मग तो एक मूड पण चेंज होतो घरामध्ये सर्वच नातेवाईकांचं वगैरे. सो ती गोष्ट झाली. पण असं त्यावेळेला सेलिब्रेशन वगैरे आम्ही काही असं केलं नाही. भारताकडून खेळताना मला वाटतं तिन्ही जे डेब्यू होते, टेस्टचा डेब्यू असेल, वन डे असेल आणि T20चा, विराट कोहली प्रत्येक कॅप्टन होता. तर विराटच्या अंडर खेळणं, कारण विराटचं ॲग्रेशन किंवा त्याची जी इंटेन्सिटी असते ती ऑल टुगेदर डिफरंट असते. तो म्हणजे ग्राउंडवर ऑफकोर्स त्याची इंटेन्सिटी गेम चालू झाला की खूप डिफरंट असते, पण त्याच्या अगोदर त्याची एवढी मस्ती चालू असते. म्हणजे माझा वन डेचा डेब्यू होता, त्याच्या आधी त्या डेब्यूचा जो एक काय जोश होता तो सगळा त्यांनी पूर्ण फ्लॅट करून टाकला त्याच्या आधीच. म्हणजे येऊन त्यांनी माझी एवढी मस्ती केली की असं तो माझा नर्वसनेस की आता कॅप मिळणार, मग मी आता काय बोलू, हे ते सगळं त्यांनी घालवून टाकलं. त्याच्या आधीच त्यांनी रिलॅक्स केलं होतं. आणि तो आय थिंक MS धोनींचा 300वा गेम पण होता. सो दॅट वॉज ऑल्सो इवन बिगर ओकेजन. सो त्यामुळे मी कॅप घेतली. आय वॉज हॅपी. रवी शास्त्रींनी मला कॅप दिली. काही मला बोलायची काही गरज नाही लागली, कारण नेक्स्ट दे वर प्रेझेंटिंग शील्ड टू MS धोनी फॉर हिज 300 गेम. सो मी त्याच्यामधनं वाचलो. पण जेव्हा आपण इंटरनॅशनल लेवलवर खेळतो आणि एवढ्या मोठ्या पिरियडमध्ये खेळताना बरेचसे कॅप्टन्सच्या अंडर आपण खेळत असतो. विराट असेल, रोहितच्या अंडर खेळत असतील, नंतर शुभमनच्याही अंडर खेळला मला वाटते लास्ट. करेक्ट. तर IPLमध्ये वेगवेगळे कॅप्टन्सच्या अंडर खेळला आहे. तर काय वाटतंय, म्हणजे कॅप्टन्सी हे एक स्किल आहे. अजिंक्यच्या अंडर खेळलेला आहे, तिथे खूप छान कामगिरी केली वेगळी. प्रत्येकाचं काहीतरी वेगळं हे असतं की ऑफकोर्स सगळ्यांचं एम हे असतं की भारताला जिंकून द्यायचं, सगळ्या टीमला जेल करायचं. पण तरी एक कॅरेक्टर म्हणून काय सांगशील या दोन वाक्यात सगळ्यांचे वैशिष्ट्य? प्रत्येकाची स्टाईल डिफरंट आहे. सो ॲज अ प्लेयर तुम्हाला त्या स्टाईलला ॲकस्टम व्हायला लागतं. विराट खूप अग्रेसिव्ह होता. म्हणजे विराटची स्टाईल कशी होती की एकदा गेममध्ये घुसलं की तो गेम वगैरे डीप नाही घेऊन जायचा जास्त. तो तिकडे गेम स्टार्टलाच संपवायला बघायचा, तो अपोनंटला वगैरे. म्हणजे समोरच्याला चान्सच नाही. हां, समोरच्याला काही चान्स नाही द्यायचा, त्याला आपल्याला गेममधनं बाहेरच काढायचं त्यांना. तो अशा माइंडसेटने जायचा. मग त्यानंतर रोहित आपला फुल टाईम कॅप्टन झाला. त्याची स्टाईल डिफरंट होती. तो प्लॅनिंग स्ट्रॅटेजीमध्ये बरंच असं इन्वॉल्ड राहायचा. त्या बाबतीत विराट थोडंसं इन्स्टिंक्टिव्ह पण होता. तो बॅटरला वगैरे बघायचा की आता हा काय माइंडसेटमध्ये आले, मग त्याप्रमाणे बॉलरला कन्वे करणार की इसका माइंडसेट मुझे ये लग रहा है, हम ये ट्राय करते, इसको बाउंसर डालते, या इसको यॉर्कर डालते, या इसको अभी सिर्फ लेंथ पे डालते थोडा टाइम. सो असा तो ऑन द स्पॉट पण बऱ्याचशा गोष्टी करायचा. पण रोहित खूप तयारी करून जायचा आणि मग ऑन द स्पॉट तो छोटे मोठे चेंजेस करायचा काय. अजिंक्य वॉज डिफरंट. अजिंक्य वॉज ऑलवेज आस्किंग बॉलर की तुला काय फील आहे, तुला काय फिल्डिंग पाहिजे, कसं आज तुझा माइंडसेट कसा आहे. सो तो बॉलरशी बोलून मग तो ठरवायचा की ओके आता आपल्याला काय फील्ड प्लेसमेंट्स लावले पाहिजे ह्याला, की आता माझ्याकडे हे सेट ऑफ बॉलर्स आहेत, तर मग या सेट ऑफ बॉलर्सला घेऊन आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. सो हा थोडासा तसा फरक होता. शुभमन आता लास्ट इयर मी त्यासोबत खेळलो, तर तो आता बरंचसं शिकतोय. आणि नवीन जेव्हा कॅप्टन होतो आणि जेव्हा सिनियर प्लेयर्स पण टीममधनं बाहेर पडतात, तेव्हा खूप सारे चॅलेंजेस पण येतात. सो आता त्याच्यासाठी ॲक्च्युली चॅलेंजिंग आहे टेस्ट क्रिकेटमध्ये लीड करणं. पण तो स्वतः एक खूप चांगला प्लेयर आहे आणि त्याची तुम्ही बॅटिंग बघितली तर त्याला पिचवरती टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. ही ट्रायज टू प्ले 150, 200, 300 बॉल वगैरे. तेच आपण त्याची बॅटिंग इंग्लंडमध्ये सुद्धा पाहिली. सो जेव्हा तुम्ही पिचवरती टाईम स्पेंड करता, समोरच्या टीम्सचे वगैरे पण स्ट्रॅटेजी तुम्ही बघतात, रीड करत असता, तेव्हा मग आपल्या डोक्यात पण स्ट्रॅटेजी बनत असते. सो शुभमनची जी बॅटिंग स्टाईल आहे त्याच्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीला येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्याला खूप फायदा होईल. म्हणजे ही विल
बिकम स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर ॲज अ कॅप्टन. आता तो थोडंसं शिकत होता, पण आता वन डे क्रिकेटमध्ये पण त्याला एक्सपिरियन्स मिळाला रिसेंटली. कारण वन डे क्रिकेटमध्ये विराट आणि रोहित अजूनही खेळतात. टेस्ट T20ला रिटायर झाले. तो वन डे क्रिकेटमध्ये त्यांच्याशी बोलून तर सिनियर्सचा एक गायडन्स मिळाल्यामुळे तो ॲज अ कॅप्टन नक्कीच शिकला असेल. आणि मग आता जेव्हा तो पुन्हा टेस्ट क्रिकेटमध्ये जाईल तेव्हा तो आपल्याला एक डिफरंट कॅप्टन म्हणून दिसू शकतो. बरोबर. कॅप्टन्सीचाच विषय आहे, तर आपण त्या टेस्टकडे येऊ, ज्या टेस्टमुळे शार्दूल म्हणजे ऑलरेडी सगळ्यांना माहीत होता, पण शार्दूलचं वेगळं कॅरेक्टर त्या गावाच्या टेस्टमध्ये आपल्याला बघायला मिळालं. तो वेगळा कठीण पिरियड होता कोविडच्या नंतरचा. तुम्ही बबलमध्ये होते सगळे, आणि आपण 36वर ऑल आउट झालो होतो मला वाटतं आपल्या मॅचमध्ये, की त्या फर्स्ट इनिंगमध्ये. विराट संघासोबत नसताना तिथे कॅप्टन्सी करत होता अजिंक्य रहाणे, आणि शार्दूलचा एक वेगळा रोल दिसला. वॉशिंग्टन सुंदरसोबतची ती 100ची 120 धावांची पार्टनरशिप, त्यानंतर 7-8 विकेट्स मॅचमध्ये, आणि ते कमिन्स किंवा त्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध जे त्याचा दबदबा वेगळा होता. मला वाटतं 32 मॅचेस ते कंटिन्यूस जिंकले होते त्याआधी. हो, तर ते किती वेगळं होतं. ती मॅच वेगळीच होती. फर्स्ट ऑफ ऑल ही म्हणजे सर्वांनाच माहीत, त्याबद्दल म्हणजे आता म्हणजे मी काय बोलू असं आहे. पण जर तुम्ही माझं इंडिव्हिज्युअल गेमबद्दल बोलाल किंवा माझा काय माइंडसेट होता, तर मी इथपासून सुरुवात करेन की ती मॅच मी खेळणार आहे नाही खेळणार आहे हेही मला माहीत नव्हतं. हो, आणि त्या सिरीजमध्ये असं झालं म्हणजे इतक्या गमतीशीर गोष्टी झाल्या. स्टार्टपासूनच आम्ही फ्लाईटमध्ये बसलो दुबईहून, कारण IPL खेळलो बबलमध्ये. त्यानंतर ऑफकोर्स ऑस्ट्रेलियाचे काही त्यांच्या देशाचे नियम असतील कोविडच्या वेळेला, की आपल्या देशामध्ये येणारे लोक जे आहेत ते कोणत्या झोनमधनं येतात. तेव्हा रेड झोन, ग्रीन झोन असे झोन्स होते. तर त्यावेळेला इंडिया रेड झोनमध्ये होता, कारण इंडियामध्ये कोविड थोडा उशीर आला. सो आपण समर आणि पावसाळा त्या दरम्यान आपल्याकडे मोठी वेव होती कोविडची. त्यामुळे UAEमधनं परत इंडियामध्ये येणं आणि ऑस्ट्रेलिया जाणं अशक्य होतं. सो आम्ही तिकडेच IPL संपली, बबल टू बबल ट्रान्सफर झालो, प्रॅक्टिस अरेंज केली होती, आणि मग सर्वच एक फ्लाईटवरती चढलो फ्रॉम दुबई टू मेलबर्न. मेलबर्न नाही, सॉरी, सिडनीला गेलो. सिडनीला आम्ही ऑलिम्पिक विलेजमध्ये राहिलो होतो. हां, आणि मग तिकडनं ऑलिम्पिक विलेजहून ब्लॅक टाऊन म्हणून एक ग्राउंड आहे, सो तिकडे आपला प्रिपरेटरी कॅम्प होता कोविडमध्ये. पण त्या फ्लाईटमध्ये जात असताना मला रवी सर बोलले, आणि ॲक्च्युली मी त्या सिरीजसाठी टेस्ट टीममध्ये नव्हतो. मी फक्त वन डे टीममध्येच होतो. मी T20 टीममध्ये पण नव्हतो. पण मी त्या सिरीजमध्ये तिन्ही फॉर्मॅट खेळलो. वन डे खेळलो आधी, त्यानंतर T20 खेळलो, आणि मग टेस्ट पण खेळलो. असं झालं. सो रवी सर मला फ्लाईटमध्ये म्हणाले की व्हॉट डू यू थिंक, आर यू गोइंग टू गो होम आफ्टर वन डेज? म्हटलं की ऑफकोर्स. तर ते म्हणाले की नो, यू आर स्टेईंग बॅक टिल टेस्ट मॅचेस एंड. म्हटलं अरे सर, बट आय एम नॉट इन द टेस्ट टीम. तो फॉरगेट अबाउट वेदर यू आर इन द टेस्ट टीम ऑर नो, बट मार्क माय वर्ड्स, यू विल मेक अ डिफरन्स इन टेस्ट मॅचेस इन ऑस्ट्रेलिया. असं ते बोलले मला फ्लाईटमध्ये, आणि मी टेस्टच्या टीममध्ये पण नव्हतो. सो तिथपासून सुरुवात झाली. आणि फर्स्ट गेममध्ये शामी इंजर्ड झाला, त्याच्या रिस्टला बॉल लागला असं काहीतरी. फटाफट काहीतरी आपले विकेट्स गेलेले, तो पण अनप्रिपेअर्ड गेला. आणि रवी सर एकदम रागात आले, म्हणाले यू आर प्लेईंग द नेक्स्ट गेम. म्हटलं अरे, कारण ऑफकोर्स त्याचं लागलं तेव्हाच कळलं शम्मीचं की फ्रॅक्चर होतं. सो ही वॉज आउट ऑफ द सिरीज. सो देन वी नीडेड बॅडली समवन हू कुड बॅट ॲट नंबर 8. असं सिच्युएशन झाली होती, कारण ते आपल्याला टर्निंग ट्रॅक्स देणार नव्हते. एक मेलबर्नला फक्त आय थिंक थोडा स्लो ट्रॅक मिळाला, सिडनीला थोडा स्लो मिळाला, जिथे 2 स्पिनर्स खेळले. बट ॲडलेड पिंक बॉलला इट वॉज मुव्हिंग. गॅबामध्ये आपले प्लेयर्सच इंजर्ड होते, म्हणून आपल्याला 2 स्पिनर खेळवायला लागले. नेट बॉलर्स होते दोघं जण. हां, सो वॉशिंग्टन म्हणून नेट बॉलर म्हणून होता, नटराजन खेळला तो पण नेट बॉलर म्हणून होता, मी पण ॲज गुड ॲज नेट बॉलरच होतो. म्हणजे स्क्वॉडमध्ये नव्हता आधी. हां, असं झालं होतं. आणि त्या सिरीजमध्ये एवढ्या इंजरीज होत होत्या, वन आफ्टर दी अदर. फर्स्ट गेमला शामी इंजर्ड, विराट गेला. सेकंड गेमला मेलबर्नमध्ये
कोणतरी अजून इंजर्ड, उमेश इंजर्ड झाला, त्याचं काफ पुल झालं काहीतरी असं झालं होतं. थर्ड गेममध्ये जडेजाच्या बोटाला बॉल लागला, त्याचं फ्रॅक्चर सर्जरी. अश्विनला दुखापत झाली, बॅक स्पॅझम झालेला सिव्हिअर. विहारीचा हॅमस्ट्रिंग गेला होता. असे एक आणि बुमराला पण एक छोटी मायनर इंजरी डेव्हलप झाली थ्रू द गेम, खेळता म्हणजे तो गेम खेळू शकला, पण आफ्टर द गेम त्याला कळलं की आता मी नेक्स्ट गेम तर बहुतेक नाही खेळू शकत आहे. फक्त अश्विनची पॉसिबिलिटी होती की तो कदाचित खेळू शकत होता. आणि मग गॅबामध्ये पण एकच स्पिनर खेळलो आपण वॉशिंग्टन, बाकी आम्ही 4 सीमच होतो, सायनी, मी, सिराज आणि नटराजन असं झालं. सो आपल्याला 8 नंबरपर्यंत बॅटिंग तर हवीच होती, पण मग मेलबर्न ऑफकोर्स थोडं स्लो होतं आणि टेनिस बॉल बाउन्स होता, थोडं डिफरंट पिच होतं. सो तिकडे आपलं 2 स्पिनर चालले, अश्विन, जडेजा दोघंही बॅटिंग करत आहेत, सेम विथ सिडनी. मग गॅबामध्ये परत इंजरीजमुळे नाव देर वॉज नो ऑप्शन बट टू प्ले 4 सीमर्स. आणि फक्त माझ्यामध्ये अश्विनचं फिटनेस चेक चालू होता, वेदर ही कुड प्ले ऑर नो. पण मॅच डेला कळलं मग की अश्विन नाही खेळत आहे. सो मग आम्हाला पण क्लॅरिटी मिळाली की आता आम्ही खेळतोय, कारण अश्विन जर खेळतो तर मग काय टीम कॉम्बिनेशन आहे, कोण खेळणार, कोण कसं स्विच होणार, ह्याचं काही आयडिया नव्हती. सो मग मॅच डेलाच क्लॅरिटी मिळाली की अरे आपण मॅच खेळतोय म्हणून वगैरे. आणि मी टेस्ट मॅचमध्ये खूप नर्वसली गेलो टू बी ऑनेस्ट, कारण त्याआधी मी 2018ला एक टेस्ट खेळलेलो, इंजर्ड झालो त्याच गेममध्ये, मला मोठी इंजरी झाली, आय वॉज आउट फॉर 3 months. त्यानंतर डायरेक्ट ही 2-3 वर्षानंतर आली ऑपॉर्च्युनिटी. सो मी एकदम नर्वस होतो त्या गेममध्ये. पण ऑफकोर्स म्हणजे एक्साइटमेंट ही होती की आपण ऑस्ट्रेलियामध्ये गेले 2 महिने झाले आहोत, आपण एवढे चॅलेंजेस पाहिले अराउंड द बबल, कोविडमध्ये आपल्या टीमला इतका त्रास होत होता, बेसिक फॅसिलिटीज मागताना पण खूप इश्यूज येत होते, आपल्याला वारंवार रिक्वेस्ट करायला लागत होते. सो त्या गोष्टीचं पण मोटिवेशन होतं की नाही, ह्यांना आपण दाखवून द्यायचं आहे की आपण काय चीज आहोत ते. सो विथ नर्वसनेस दे वॉज दॅट एक्सटर्नल मोटिवेशन ऑल्सो, जे ऑफ द फील्ड चालू होतं त्यामुळे. आणि ऑन द फील्ड जी आपण सिडनीमध्ये टेस्ट मॅच वाचवली ज्या प्रकारे, जसं अश्विन आणि ह्याची पार्टनरशिप झाली विहारीची, ती खूप मोटिवेटिंग होती टीमसाठी. मेलबर्न तर आपण अप्रतिम जिंकलो मॅच, पण सिडनीमध्ये जेव्हा रिषभ खेळत होता असं वाटत होतं आपण मॅच जिंकूही, पण तो आऊट झाल्यानंतर मग असं वाटलं अरे मॅच हरू शकतो आपण. मग त्यांनी मॅच वाचवली. सो सिडनी गेम वॉज व्हेरी मोटिवेटिंग फॉर अस. आणि गॅबामध्ये गेम एकदम नेक टू नेक होता, जो पूर्ण गेम झाला तो आपला. आणि पर्सनली मी मग माझा स्पेल आला, फर्स्ट बॉललाच मला विकेट मिळाली. सो ते कसं झालं, काय घडलं, मला काही माहीत नव्हतं. तिथे फील्ड प्लेसमेंट लावली होती, फक्त अजिंक्यनी विचारलं, म्हटलं हां ही फील्ड प्लेसमेंट कर. फक्त मी माझ्या प्रोसेसवरती लक्ष देत होतो. मी माझा रनअप मार्क केला, मनामध्ये एकच विचार होता की आय हॅव टू रन इन क्लीनली. जसे मी रणजी ट्रॉफीमध्ये बॉलिंग टाकतो, रिदममध्ये किंवा वन डे क्रिकेटमध्ये, बस तसंच मी अप्रोच करतो आहे. आणि ऑफकोर्स जेव्हा तुम्हाला एक मोठी इंजरी होते टेस्ट क्रिकेट खेळताना, सो ती बॅकलॅशमध्ये होते की अरे मी जेव्हा लास्ट टाईम खेळलेलो मला इंजरी झालेली. सो ती गोष्ट बाजूला ठेवून ही गोष्ट या गेममध्ये तो फ्रेश स्टार्ट करणं खूप गरजेचं होतं, पण ते तितकंच कठीणही आहे. सो आय हॅड टू टेल माय माइंड, मी सारखं स्वतःला सांगत होतो की नाही, फोकस कर तुझ्या रनअपवरती, तुझ्या ॲक्शनवरती आणि नॉर्मल तुझ्या रिलीजवरती. बाकी तो एक बॉल पडला तिथे की मग माहिती आहे ॲज अ प्लेअर पण की आपला तो नर्वसनेस वगैरे हळूहळू कमी येतो आणि मग तुम्ही त्या मॅचच्या माइंडसेटमध्ये, त्या गेमच्या रिदममध्ये येतात. आणि पहिल्याच बॉलला विकेट मिळाली. आय थिंक मार्कस हॅरिस आऊट झालं स्क्वेअर लेगला कॉट फर्स्ट इनिंगमध्ये. हां, मग त्यानंतर मी पूर्णपणे गेममध्ये आलो. देन दे वॉज नो लुकिंग बॅक. आय वॉज असं टोटली इन टू द गेम. त्या मॅचमध्ये आम्हाला अजूनही सगळ्यांना वाटतं की वॉशिंग्टनला मॅन ऑफ द मॅच दिलं होतं, रिषभला दिलं होतं. हां, ऑफकोर्स रिषभ होता. जास्त डिझर्व करत होता. ऑफकोर्स मी सुद्धा तसंच म्हणेन, कारण माझं ऑलराऊंड परफॉर्मन्स होता. 7 विकेट्स होते, 3 आणि 4 प्लस 67 रन्स होते. बट
रिषभची इनिंग वॉज ऑल्सो पण तेवढीच महत्त्वाची. क्लास इनिंग्स. आय मीन 89 नॉट आउट चेजिंग 300 खूप मोठी गोष्ट आहे. सो त्याच्या इनिंगला पण तेवढंच क्रेडिट देता येईल आपल्याला. प्लस दोन्ही इनिंगमध्ये कीपिंग करून तेवढं 100 ओव्हर कीपिंग करून मग बॅटिंग करणं, ती इनिंग खेळणं, सो ते सुद्धा खूप क्रेडिटेबल आहे. आणि ऑनेस्टली त्या गेममध्ये मॅन ऑफ द मॅच तुम्ही सिराजला द्यायला हवं की शार्दूलला द्यायला हवं, वॉशिंग्टनला की रिषभला, ही सेकंडरी गोष्ट आहे. आपण जिंकलो हे प्रायमरी गोष्ट होती की आपल्या ती मॅच जिंकणं. कारण WTC फायनलला पोचण्यासाठी आपल्याला अलाईव्ह राहण्यासाठी ती मॅच सर्वात महत्त्वाची होती. आणि ती गेम जर आपण ड्रॉ करतो तरी पण आपण अलाईव्ह राहतो WTCची चॅम्पियनशिप मॅच खेळण्यासाठी. आणि आपण तर मग सिरीज जिंकलो. सो आपण पूर्ण पिक्चरच चेंज करून टाकलं, पूर्ण फ्लॅटच केलो. कारण मग आपण येऊन इंडियामध्ये खेळत होतो. सो इंग्लंडसमोर आपण पहिली मॅच हरलो ॲक्च्युली चेन्नईमध्ये जेव्हा परत येऊन खेळलो. सो जर गॅबा आपण हरलो असतो आणि ही जी इंग्लंडबरोबर मॅच हरलो आहे, आपलं पार्टिसिपेशन कठीण झालं असतं WTC फायनलसाठी. सो एनिवे, म्हणजे जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं हे मी म्हणेन. आणि मॅन ऑफ द मॅच वॉज सेकंडरी, त्याच्यामध्ये सर्वच अग्री करतील. कारण डिफरन्शिएट करणं खूप डिफिकल्ट आहे. शुभमननी पण 90 केले होते सेकंड इनिंगमध्ये. सो त्याची पाळीसुद्धा तेवढीच, प्रत्येकाचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि टेस्ट मॅचमध्ये लार्जली जर का कोणी अगदीच 200 केले आहेत किंवा मोठे 100 केले आहेत, 150+ किंवा मी 5 विकेट 4 विकेट किंवा 5 दोन्ही इनिंगला 5-5 काढले, तर मग ते डिफरंट डिबेट आहे. मग तुम्ही म्हणाल की नाही हाच खरा मॅन ऑफ द मॅच आहे. पण जेव्हा सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं तेव्हा मॅन ऑफ द मॅच असं डिफिकल्ट आहे बोलणं की अरे नाही शार्दूल मॅन ऑफ द मॅच व्हायला हवा होता किंवा रिषभ व्हायला हवा होता असं. कारण मॅच पण तेवढीच नेक टू नेक चालू होती त्यामुळे. शार्दूल त्या मॅचमध्ये अजिंक्य लीड करत होता आणि अजिंक्यचं कॅरेक्टर असं आहे की शांत स्वभाव, फारसा ॲग्रेसिव्ह न राहता चांगले डिसिजन घेणारा शार्दूल म्हणून, अजिंक्य म्हणून. तुमची दोघांची केमिस्ट्री खूप चांगली होती. मुंबईसाठी तुम्ही खेळल्यासोबत. अजिंक्य जेव्हा रिटायरमेंटचं डिसिजन घेतो हे थोडंसं सरप्रायझिंग होतं तुझ्यासाठी? खूपच सरप्रायझिंग होतं. आणि तुम्ही भेटलात मला इथे इंटरव्ह्यूच्या आधी, तेव्हा कळवलं की अजिंक्यने रिटायरमेंट डिक्लेअर केली आहे. त्यामुळे मला कळलं की तो रिटायरमेंटचं डिक्लेरेशन झालं आहे सकाळी. मी सुद्धा लेट उठलो. सो आणि न्यूज एवढं फॉलो केली नाही आज. आणि ॲज अ प्लेयर मी म्हणेन की तो फेनॉमिनल होता मुंबई क्रिकेटसाठी. त्याचं कमिटमेंट फील्डवरती, त्याचे रुटीन्स जे पण होते म्हणजे अगदी अप्रतिम होते. आणि ॲज अ प्लेयर त्याला मी नक्कीच खूप मिस करेन खेळताना. ऑलवेज एनर्जेटिक असायचा. म्हणजे शांत जरी असला तरी फिल्डिंगमध्ये खूप वेगळा कॉन्फिडन्स. 100%. कारण गेल्या वर्षी सेकंड गेममध्ये आय थिंक त्यांनी 100 केले. फर्स्ट गेममध्ये पण त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, पण तो आऊट झाला 35-40ला. पण सकाळचा 1.5 तास त्यांनी खेळून काढला. तो टीमसाठी सगळ्यात महत्त्वाचा पिरियड होता. सो कधी अशा ज्या खेळी असतात ना त्या अननोटिस्ड जातात. पण हे टीमचे कॅप्टन किंवा कोच हे नोटीस करत असतात की आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये कोणी जे गरज आहे त्या गोष्टी केल्यात आणि टीमला त्या सिच्युएशनमधनं बाहेर काढला. सो अजिंक्य तो प्लेअर होता ज्या वेळेला टीमला जी गोष्टींची गरज आहे तो त्या गोष्टी करायचा. आणि त्यांनी रन केल्या असू देत किंवा नाही केल्या असू देत, जेव्हा तो फिल्डिंगला उभा राहतो, फिल्डिंगला त्याचा एफर्ट तितकाच सुंदर असतो. म्हणजे त्यांनी जरी 0 केला असेल पण तो मिड ऑफला उभा आहे तर तो लेफ्टला धावून स्लाईड करून बॉल अडवणं, गलीमध्ये आहे तर जेव्हा स्लीप गलीमधनं बॉल जातो तेव्हा तो उलटा धावून बॉल अडवणं. स्पिनर्सला पण बऱ्याचदा बघितलं जेव्हा फर्स्ट स्लिपला असतो, कोणी लेट कट केला किंवा पेडल केला, तो फिरून तेवढाच स्प्रिंट मारतो, बॉल अडवतो, हाफ चान्सेस पण कन्वर्ट करतो कॅचेस. एक कॅच मला आठवते आसामला स्पेशली रियान परागची, ती लाईव्ह मॅच नव्हती. सो तो कॅच रेकॉर्ड नाही झाला आणि तो अगदीच एकदमच साईड स्क्रीनच्या समोर होता. सो कॅमेरा अँगलचा पण तो बाहेर गेला कॅच. आम्ही फॉलो ऑन दिला आसामला आणि रियान परागनी मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केला माझ्या बॉलिंगवर. अजिंक्य मागे धावला, मिड ऑनला होता आणि 1 हँडेड त्यांनी डायव्हिंग कॅच घेतला. असा 2 बोटामध्ये बॉल बसला. म्हणजे
त्याच्या जागेवर दुसरा कोण प्लेअर असता तर तो कॅच कन्वर्ट करणं चान्सच नव्हता. बट त्यांनी तो हाफ चान्स पण नाही, मी म्हणता येईल क्वार्टर ऑफ अ चान्स होता, तो त्यांनी 100% कन्वर्ट केला 100%मध्ये अजिंक्यने. सो त्याची त्या लेवलची कमिटमेंट होती जेव्हा तो मॅच खेळायचा फील्डमध्ये. सो असा प्लेअर जेव्हा रिटायरमेंट घेतो, म्हणजे मी फक्त ॲज अ प्लेअर नाही पण संपूर्ण मुंबई टीम त्याला मिस करेल. कुठेतरी वाटतं की ते 100 टेस्ट डिझर्व करत होता अजिंक्य. हो नक्कीच, कारण 86-87 टेस्ट मॅचेस तो खेळला, पण त्याआधी 2 वेळा तो इंजरीजमुळे बाहेर होता. तर कदाचित मग तो 95+ वगैरे खेळला असता. मग अजून 2-3 टेस्ट मॅचेस, ते 100 टेस्ट मॅच खेळण्यासाठी तो पुश पण मिळतो तेवढा. आपल्याला एक्सटर्नल सपोर्टची जी गरज असते तो सपोर्ट पण मिळतो. सो 100 टेस्ट मॅचेस तो नक्कीच डिझर्व करत होता. पण अनफॉर्च्युनेटली कधी डेस्टिनीमध्ये नसतं लिहिलेलं. सो माझ्या मते अजिंक्यसोबत सुद्धा तेच घडलं की त्याच्या डेस्टिनीमध्ये 100 टेस्ट खेळणं नव्हतं लिहिलेलं, पण तो नक्कीच डिझर्व करत होता. अजिंक्यसोबत तशी तुझी केमिस्ट्री आहे, तशीच रोहितसोबत पण एक वेगळं तुझं फ्रेंडशिप आहे. आणि आताच आपण बघितलं की लॉर्ड्सला त्याने शतक केलं आहे वन डेमध्ये, तेव्हा तुझी बॅट वापरली होती. तर रोहितसोबतची तुझी फ्रेंडशिप आणि काय म्हणजे वेगळं काय आहे तुला? रोहित, त्याचं क्रेडिट मी रोहितलाच देईन, कारण तो सिनियर आहे आणि ॲज अ सिनियर प्लेअर तुम्ही ज्युनियर्सना कसं हेल्प करतात टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये जेल होण्यासाठी, ह्याच्यामध्ये त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. सो रोहित नी मला बघितलं होतं शाळेमध्ये प्रॅक्टिसला जेव्हा यायचा तो लाड सरांकडे कधीतरी टूर्सवरून वगैरे आल्यानंतर, आणि तेव्हा तोही बोलला होता सरांना की अरे ये लड़का बहुत अच्छा है, ये 2-3 साल में रणजी ट्रॉफी तो खेलना चाहिए. मला आठवतं अजून रोहित म्हणाला होता असं. आणि जेव्हा माझा रणजी ट्रॉफी डेब्यू झाला तेव्हा कॅप्टन रोहित होता. सीझनचा कॅप्टन आपला अजित आगरकर होता, पण त्या गेममध्ये अजित आगरकरच इंजर्ड होता. सो रोहित वॉज स्टँड इन कॅप्टन. आणि त्याच्या अंडर माझा डेब्यू झाला राजस्थानला. सो त्या गेममध्येच त्यांनी मला एकदम ऑलरेडी कम्फर्टेबल केलं होतं. आणि जेव्हा फ्लाईटमधून वगैरे आम्ही परत जात होतो तेव्हा पण असं मला हाक मारून वगैरे, अरे शार्दूल जरा म्हणजे ये दे ना, ये चाहिए जरा. मग त्यावेळेला तो माझा ॲज अ ज्युनियर पण मी थोडं कम्फर्टेबल होतो की अरे रोहितसारखा भारताला खेळलेला मुलगा माझ्याशी येऊन एवढं चांगलं बोलतो आहे, माझ्याबरोबर तो जेवण शेअर करतो आहे. सो तो कम्फर्ट लेवल तुमचा क्रिएट होतो आणि डिफरन्स कमी होतो, जेलिंग लवकर होतं. सो त्याचं क्रेडिट रोहितला जातं की त्यांनी मला तेवढं कम्फर्टेबल केलं. ॲज अ सिनियर ही अलाउड मी टू बिकम दॅट फ्रेंड वगैरे. आणि बाकी माझ्या बॅटनी रन्स केल्यामुळे त्याच्या अगोदर त्यांनी स्वतःच्या बॅटनी हजारो रन्स केलेत. पण ऑफकोर्स त्याला माझ्या 1-2 बॅट्स आवडल्या होत्या आणि तो IPLमध्ये म्हणाला की ये बॅट्स मुझे दे दे. आणि रोहितनी मागितल्यानंतर मी त्याला नाही बोलू शकत नाही, असं मी त्याला नाही म्हणूच शकत नाही. म्हटलं अरे ले यार, तुझ्या थोडी मी मना करूंगा, क्योंकि कारण त्यांनी आपल्या भारताला एवढ्या मॅचेस जिंकवल्या, आपल्या सर्वांना जेवढा आनंद दिले, त्याची फटकेबाजी बघून, त्याचे शतक बघून आपल्याला एवढा आनंद मिळतो आणि आपण आपली एखादी गोष्ट त्याला देतो किंवा त्याच्याबरोबर शेअर करतो, ह्याचाही तो छोटा आनंद असतो. म्हटलं अरे ले ना बिंदास, तू खेळ. IPLला पण फर्स्ट गेममध्ये त्यांनी 86 केले होते काहीतरी, तेव्हा KKR समोर, तेव्हा माझी बॅट घेऊनच खेळला होता. सो त्यावेळेलाच ते सुरू झालं. आणि आता 2 मॅचेस नंतर म्हणाला असेल चल इसका बॅट लेके खेळतो, देखताय क्या होतं. येस, पण त्याची बॅटिंग मी पाहिली. त्यांनी त्या गेमसाठी त्याचा स्वतःचा गेम पण चेंज केला. ते पिच इझी नव्हतं बॅटिंग करायला, कारण फर्स्ट 388चं टार्गेट होतं आपल्याला, थोडं जास्तच होतं. 50-60 रन्स माझ्या मते एक्स्ट्रा झाले. आपण पण इन रिटर्न 360 केला, तिकडे पण 50-60 रन एक्स्ट्राच झाले असं मला वाटलं मॅच बघताना. जे 350च्या खालच्या मॅच व्हायला पाहिजे ते 350च्या वरच्या झाल्या. पण सेकंड बॅटिंग वॉज इवन टफर, कारण पिचचा पेस निघून गेला होता. हां, बाकी कसं डे नाईट गेमला वगैरे तुम्हाला ड्यू वगैरे येतं अंडर लाईट्स, तो बऱ्याचदा बॉल स्किड होऊन येतो, मग चेझिंगला फायदा होतो. पण जेव्हा तुम्ही डे गेम खेळता तेव्हा जर पिचचं नेचर असं होतं की असं असतं की पिच स्लो होत जातो,
तर मग नेहमी चेजिंग कठीण असतं आणि लॉर्ड्सला तो पिचचा स्लोप पण आहे, तर त्यामुळे कधी कधी मध्येच एखादा बॉल अनइवन येतो आणि त्या बॉलला तुमची विकेट जाऊ शकतं. त्यामुळे लॉर्ड्सला ते 100 करणं पण डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं अरे नॉर्मल येतोय बॉल आणि मध्येच एखादा बॉल अनबिलिव्हेबल जातो, असा खालती शूट होतो किंवा एखादा बाउन्स होतो किंवा स्लोपमुळे कट होतो एखादा मोठा. सो आणि या गोष्टी व्हाईट बॉल क्रिकेट खेळताना पण होतात, फक्त रेड बॉलमध्ये नाही. हो, प्रसिद्ध नवीन बॉल टाकत होतो तेव्हा आपण बघितलं असेल, बॉल अगदीच सीम होत होता आणि पण दुसऱ्या साईडनी एवढं काय झालं नाही. सो त्या ग्राउंडमध्ये काय अशी जादू आहे मला माहीत नाही, पण बऱ्याचदा असं वाटतं की अरे बॅटिंग एकदम सोपी आहे, बऱ्याचदा असं वाटतं की बॅटिंग एकदम कठीण आहे. सो रोहितनी त्याचा गेम त्या मॅचमध्ये चेंज केला. जेव्हा समोर शॉट्स मिळत नव्हते त्यांनी लॅप शॉट वगैरे यूज केला, साईड ऑफ द पिच तो खेळला. नवीन बॉल जी शाईनच्या वेळेला जो हार्डनेस असतो तो हार्डनेस त्यांनी यूज केला. जो काय पेस होता तो त्यांनी इकडे यूज केला. तो काउंटर करायला नाही गेला पेसला, कारण बाउन्स अनइवन असल्यामुळे. सो हा त्याच्या इनिंगचा मोठेपण आहे. लॉर्ड्सचाच विषय निघाला तर लॉर्ड ठाकूर हे नाव कोणी दिलं आणि कसं पडलं? हे लोकांनीच दिलं आहे. म्हणजे इंग्लंडच्या अगेन्स्ट मध्यंतरी असा पिरियड आला होता की माझा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता इंडियामध्ये सुद्धा आणि इंग्लंडमध्ये सुद्धा. सो त्यावेळेला ते लॉर्ड नाव दिलं गेलं, कारण आपण इतिहासात वाचले असेल बरेचसे जे ब्रिटिश काळामध्ये राज्य करायला आले तेव्हा त्यांचे ते कमांडर्स होते, लॉर्ड XYZ, लॉर्ड ABC असं. सो कदाचित तिकडनं तो डिराईव्ह करून लोकांनीच ते लॉर्ड नाव दिलं गेलं. शार्दूल, तू IPL बऱ्याच टीम्सकडून खेळला, मला वाटतं 6-7 टीम्सकडून खेळला, सध्या मुंबईकडून खेळतोय. इथे खूप वेगवेगळे अनुभव आले असतील, KKRला पण खेळला आहे. तर कुठल्या म्हणजे प्रत्येक टीम चांगलीच हे असते, पण खेळताना सॅटिस्फॅक्शन प्रत्येक टीमचं वातावरण वेगळं असते. तर कुठे जास्त एन्जॉय केलं तू IPL खेळताना? सर्वात जास्त मी एन्जॉय केलं चेन्नईमध्ये, चेन्नई सुपर किंग्सला. येस, तिकडे 2दा IPL जिंकण्याची संधी मिळाली, 2018मध्ये आणि 2021मध्ये. त्या दोन्ही वर्षी मी टीमसाठी हायेस्ट विकेट टेकर होतो. एक वर्षी काही 17 विकेट्स होते, एक वर्षी 21-22 विकेट्स होते, असं काय होतं. पण दोन्ही चॅम्पियनशिपमध्ये टीमचा हायेस्ट विकेट टेकर होता. पण त्यापेक्षाही जो टीमचं जसं ॲटमॉस्फिअर होतं आमचं, ऑफकोर्स क्रेडिट गोज टू वन अँड ओनली MS धोनी. त्यांनी 2018मध्ये जेव्हा CSKचा कमबॅक झाला IPLमध्ये, सो डे 1 पासून जे ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं, टीम एन्व्हायरमेंट जे क्रिएट झालं आमचं हॉटेलमध्ये पण, टीम रूममध्ये असताना आम्ही जी मजा करायचो किंवा ड्रेसिंग रूममध्ये पण जी एकमेकांसोबत ते जेलिंग होतं, ती कमराडरी होती, ती वेगळीच होती. आणि जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये सर्वात मोठं क्रेडिट कॅप्टनचंच होतं, MS धोनीचं. आणि त्यांना तो फ्री हँड पण आहे फ्रँचायझीकडनं की, आणि ते स्वतःही बोलतात माईकवरती की श्रीनिवासन सरांनी त्यांना सांगितलं आहे 2008पासूनच की ये टीम तुम्हारा आहे, यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट विथ इट. आणि त्याचा रिझल्ट आपण एवढ्या वर्षांनी बघतोच आहे की मोस्ट सक्सेसफुल टीम इज चेन्नई सुपर किंग्स. सो बट 2018मध्ये जेव्हा कमबॅक केला तेव्हा बऱ्याच लोकांना डाऊट होता की CSK कसं करेल, कारण 2016-17मध्ये दे वर नॉट पार्ट ऑफ IPL. पण येऊन चॅम्पियनशिप जिंकणं स्ट्रेट अवे, दॅट वॉज समथिंग एल्स. म्हणजे असं या गोष्टी वारंवार घडत नाही, ते मॅजिकच म्हणता येईल. आणि त्या सीझनमध्ये सुद्धा काही गेम्स असे होते की आम्ही हरण्याच्या सिच्युएशनमध्ये जिंकलो. कुठेतरी काहीतरी मी किंवा ब्रावो, आम्ही दीपक चहार होता, सो वेळेत येऊन क्रुशियल विकेट काढून देणं. इम्रान ताहिर होता, पार्टनरशिप झाली असेल, त्यांनी येऊन ब्रेक थ्रूज दिले. हरभजन सिंग होते. आणि हे आम्ही 5-6 जे फ्रंटलाईन बॉलर्स आहे हे नाही चालले तर शेन वॉटसन होता. शेन वॉटसनही त्यावेळेला ऑफकोर्स एजमुळे त्याची बॉलिंग कमी होत होती, पण येऊन मग तो सुद्धा एखादी विकेट काढून द्यायचा. सो टीममध्ये ऑलराऊंड ऑप्शन्स खूप क्रिएट झाले होते. बॅटिंग अगदीच 10पर्यंत होती. वानखेडेला आम्ही क्वालिफायर 1 जिंकलो, SRH समोर अगदी 140 वगैरे चेस करत होतो. डिफिकल्ट पिच होतं, फाफ नॉट आऊट राहिला होता. आणि खालती दीपक चहार 8 नंबरला आला होता आणि हरभजन 9, मी 10 नंबरला. सो अशी बॅटिंग लाईनअप होती. शेवटपर्यंत बॅटिंग होती. हो.
सो मी एंडमध्ये दीपकनी 10-1 रन केल्या. हरभजन सिंग रनआउट झाले होते माझ्या मते अनफॉर्च्युनेटली, कारण फाफला स्ट्राईक द्यायचा होता नेक्स्ट ओव्हरला. सो तो लास्ट बॉलला त्यांनी डबलचा चान्स घेतला सो दॅट फाफ कम्स ऑन स्ट्राईक. मग ते रनआउट झाले. मी गेलो, मी 15-16 रन केले. सो बऱ्याचदा काय होतं की IPLमध्ये प्रेशर माउंट झालं की तुमचा बॅट्समन जरी असेल 8-9 नंबरला तरी प्रेशरमुळे तो चेज होत नाही. हां, पण तो असा काही सीझन होता ना की ते सगळ्यांच्या हातून घडत होते परफॉर्मन्सेस, त्या इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो की तुम्ही आलात बॅटिंगला, तुम्ही काहीतरी करून गेलात आणि त्याचा त्या टार्गेटवरती फरक पडला. तसंच बॉलिंगमध्ये व्हायचं की पार्टनरशिप झाली आहे, तुटली पार्टनरशिप, बॉलिंग चेंज झाला, मला आणलं, मी विकेट काढली, दुसऱ्या एंडनी ब्रावो आला, त्यांनी विकेट काढली. एक मॅच मला आठवते RCB समोर होती, मी पॉवर प्लेमध्ये विकेट मेडन टाकली होती, ब्रावोनी 18वी ओव्हर विकेट मेडन टाकली आणि ती मॅच आम्ही लास्ट ओव्हरला जिंकलो. 2 मेडल असताना लास्ट ओव्हर. हां, आम्ही चेस करत होतो. हां, पण तुम्ही जर गेमचा कॉन्टेक्स्ट बघितला तर जर त्या 2 मेडन ओव्हर आल्या नसत्या तेच म्हटलं की तर कदाचित चेज नसतं झाला. 6-6 रन जरी निघाले असते तरी गेलं असतं. सो जेव्हा तुम्ही लार्जर पिक्चरमध्ये बघता तेव्हा तुम्हाला दिसतं की ओके, ह्या बॅट्समननी 80 रन नाबाद केले, मॅन ऑफ द मॅच झाला, मॅच जिंकवली. पण अशा जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या अननोटिस्ड जातात. सो हे छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन भरपूर होते त्या सीझनमध्ये, 2018च्या सीझनमध्ये. आणि 2021चा जो सीझन होता तो एकदम अप अँड डाऊन होता. आम्ही आलो, सुरुवातीला मॅचेस जिंकलो, त्यानंतर शेवटच्या 2 मॅच हरलो आणि मग कोविडची सेकंड वेव्ह आली, आपली IPL हॉल्ट झाली. तिथे गेलो, दुबईला खेळलो सप्टेंबरमध्ये. सुरुवातीला आम्ही 4 मॅचेस जिंकलो, शेवटच्या 3ही मॅच हरलो. आणि शेवटच्या जेव्हा 3 मॅच हरलो तेव्हा धोनी आम्हाला सर्वांना ड्रेसिंग रूममध्ये म्हणजे थोडक्यात ओरडले की आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला बॅटिंगमध्ये 15 रन जास्त करायचे आहेत की बॉलिंगमध्ये आपल्याला 15 रन कमी द्यायचे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तुम्ही कसा विचार करता. पण आपण जे गेम्स हरतोय हे आपण 10 ते 12 रनच्या घरामध्ये गेम्स हरतोय किंवा 15 ते 20 रनच्या त्या घरामध्ये गेम्स हरतोय. सो हा 15 ते 20 रनचा डिफरन्स तुम्ही कसा कमी करणार किंवा ह्याची भरपाई कशी करणार. तुम्ही बॅटर म्हणून तुम्ही 2 6 एक्स्ट्रा मारणार आहेत, बॉलर म्हणून तुम्ही 2 6 कमी देणार आहात की तुम्ही फिल्डिंगमध्ये एक ब्रिलियंट कॅच, ब्रिलियंट रनआउट काढणार आहेत, हा तुमचा प्रश्न आहे. हे तुम्ही स्वतःहून फिगर आउट करा. बट आपण जेव्हा आता क्वालिफायर गेम खेळणार तेव्हा हा डिफरन्स मला कमी झालेला पाहिजे, एकदम चार्ज केलं. हो. सो त्यानंतर सर्व एकदम चार्ज झाले आणि क्वालिफायर 1 आम्ही जिंकलो DC समोर. स्ट्रेट अवे फायनलला गेलो, KKR आली होती फायनलला आणि फायनलमध्ये सुद्धा गेम आमच्या हातून गेला होता, ड्यू वगैरे आलं होतं. 90ला नो लॉस होते ते लोक आणि अजून 100 करायचे 10 ओव्हरमध्ये काहीतरी, अगदी गेटेबल होता. तिकडे माझ्या बॉलिंगवर मला त्यांनी अटॅकमध्ये आणलं पुन्हा आणि मी एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट काढले जेव्हा बोर्डावरती 0 होते. व्यंकटेश अय्यर आऊट झाला आणि आय थिंक नितीश राणा आऊट झाला त्याच ओव्हरमध्ये, 4थ्या-5व्या बॉलला. सो तिकडे गेम टर्न झाला. त्यानंतर जडेजाने येऊन पण विकेट काढले, दीपकनी 1-2 विकेट काढले, ब्रावोनी काढले. सो मग देअर वॉज नो लुकिंग बॅक. पण या गोष्टी तेव्हा घडतात ना जेव्हा तुमचं टीम ॲटमॉस्फिअर चांगला असतो, टीम एन्व्हायरमेंट चांगलं असतं, सर्व हॅपी असतात, सगळ्यांना तो टीमचा सक्सेस बघायचा असतो. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला असं वाटत असतं की अरे मला कधी चान्स मिळणार, मला कधी चान्स मिळणार. पण जेव्हा टीम ॲटमॉस्फिअर चांगलं असतं ना मग प्रत्येक इंडिव्हिज्युअल उलट एकमेकांना हेल्प करतो अजून चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी. तो मी अँड मायसेल्फ वाला ॲटिट्यूड आहे तो बाजूला राहतो. सो दॅट क्रेडिट ऑफकोर्स गोज टू द कॅप्टन की जसं त्यांनी टीम एन्व्हायरमेंट ठेवलं आणि कोचसुद्धा स्टीफन फ्लेमिंग कोच होते, कारण त्यांचाही तेवढाच मोठा रोल आहे. जेव्हा प्रॅक्टिस सेशन्स वगैरे असतात तेव्हा ही हॅज टू मेक शुअर की सर्व प्लेयर्सना प्रॅक्टिस मिळते व्यवस्थित, सर्व हॅपी आहेत, सगळ्यांचे जे जे पर्टिक्युलर स्किल्स आहेत ते त्यांना स्किल्स एक्झिक्यूट करायला मिळत आहेत नेट्समध्ये, इनफ वेळ मिळतो आहे. सो कोचला पण तेवढेच ते चॅलेंजेस असतात. सो त्यांचं कॉम्बिनेशन आणि जसं मी म्हटलं टीम ॲटमॉस्फिअर, त्यामुळे या गोष्टी घडल्यात, आम्ही जिंकलो आणि ऑफकोर्स तो पिरियड मी सर्वात जास्त एन्जॉय केला. IPL कडून रणजीकडे येतो जाता जाता,
रणजीला लास्ट सीझनला तो लीड पण केलं मुंबईला लीड करणं किती अभिमानाची गोष्ट होती. आणि कसं बघतोस आता नवीन सीझन पण सुरू होतो आहे, दुलीप ट्रॉफी येत आहे, दुलीप ट्रॉफी तू वेस्ट झोनकडनं खेळशील पुन्हा. तर तो सीझन लिडिंग, कारण शार्दूलला जेव्हा बघतो तो फाईट करणारा प्लेअर म्हणून आपल्याला दिसतो ग्राउंडमध्ये, बॅटिंग असो बॉलिंग असो, की नेहमी एनर्जेटिक असतो आणि छोट्या गोष्टी टिपत असतो तो. तर लीड करताना कशी चॅलेंजेस होती? क्वार्टर फायनलला आपण हरलो कर्नाटक समोर आणि क्वार्टर फायनली आपण जिंकलो असतो, पण फिल्डिंगमध्ये आपले क्रुशल टाईम्सला थोडेसे कॅचेस गेले, स्टम्पिंग मिस झाला, त्यामुळे आपण हरलो. आणि पर्सनली जर तुम्ही कॅप्टन्सीचं विचाराल तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे, कारण तुम्ही मुंबईचं जर बोर्ड बघितला, कॅप्टनची लिस्ट बघितली पूर्वीपासून, अगदी मंकड, उमरीगर, मर्चंट, सगळे कर फॅमिलीज, शास्त्रीज, पंडित, हे म्हणजे अशी एक मोठी दिग्गज नावं आहेत सर्व. आणि त्यांच्यासोबत त्या बोर्डावर जाणं, तुमचं आता एक नवीन नाव ॲड झालं ठाकूर, तर ही म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे खूप माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा. कारण आपल्या स्टेटमधनं भारतासाठी सर्वात जास्त प्लेयर्सनी रिप्रेझेंट केलं आहे. आपण सर्वाधिक रणजी चॅम्पियनशिप जिंकलो, सर्वात कॅप्टन्स पण मुंबईकडूनच झाले. हो. सो तीसुद्धा एक रेकॉर्ड आहे. आणि तुम्ही वर्ल्ड क्रिकेट जर पाहिलं तर आपण टॉप 3मध्ये आहोत इन चॅम्पियनशिप, असं आहे. सो एवढ्या मोठ्या टीमचा कर्णधार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या आधी अजिंक्य कर्णधार होता, त्याची स्टाईल वेगळी आहे, माझी स्टाईल थोडी वेगळी आहे. माझ्या स्टाईलमध्ये ऑफकोर्स जे मॅचच्या आधी जे प्लॅनिंग स्ट्रॅटेजी वगैरे इन्वॉल्ड असते त्याच्यावरती आम्ही भर देतो. आणि गेममध्ये टॅक्टिकली तुम्ही किती इम्प्रूव्हमेंट करू शकाल त्यावर मी भर देतो बऱ्याचदा. आणि ते जे यंगस्टर्स आहेत त्यांना पण शिकवायला प्रयत्न करतो. आणि ऑफकोर्स माझा काय एक्सपिरियन्स आहे, यंग असताना मी मुंबई टीममध्ये आलो, अगेन्स्ट ऑल दी ऑड्स कसं स्वतःला मी स्वतःची जागा मी टीममध्ये परमनंट केली. तो माझा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करणं ते माझं काम आहे, घेणं न घेणं त्यांचं काम आहे. बट तो एक माझा रोल आहे, जेव्हा मी कॅप्टन असू दे किंवा नसू दे, बट ॲज अ सिनियर प्लेअर टीममध्ये तो एक माझा रोल आहे. आणि ऑन द फील्ड जेव्हा मी उतरतो तेव्हा मी बघतो की व्हॉट इज फेअर फॉर ऑल द प्लेयर्स. कारण सर्वांना IPLला खेळायचं आहे किंवा इंडियाला खेळायचं आहे. सो ॲज अ कॅप्टन ऑफकोर्स जिंकायचे, आपल्याला ट्रॉफी उचलायची आहे, पण त्यासोबत मी एखाद्या बॉलरचे 5 विकेट कसे फॅसिलिटेट करतो आहे. बरोबर. सो कधी कोणाला पुश करायचं. आता जसं वन डे क्रिकेटमध्ये आम्ही एक मॅच खेळत होतो विजय हजारेची, मी 4 विकेट्स काढले होते नवीन बॉलनी, आणि मग शम्सनी पण 4 विकेट काढले, पण बोर्डावर 9 विकेट होते. सो ॲज अ कॅप्टन आता मी काय करायला हवं या सिच्युएशनमध्ये. बऱ्याचदा कॅप्टन असताना मी असंही करू शकतो की दुसऱ्या साईडनी मी आलो बॉलिंग टाकायला, मी विकेट काढली, टेलेंडर आहे, माझे 5 विकेट झाले, बट आय हॅव टू बी फेअर टू माय टीममेट ऑल्सो. सो त्यावेळेला मी बोर्डावरती नजर टाकली की किती ओव्हर झाल्यात. मग इतक्याच ओव्हर जर दुसऱ्या कोणत्या मॅचमध्ये झाल्यात तर मी या वेळेला बॉलिंगला येणार का. मग मी स्वतःला म्हटलं की कदाचित मी नाही येणार बॉलिंगला, कारण मी ऑलरेडी 7 ओव्हर्स टाकलेत, माझे 3 ओव्हर बाकी आहेत. सो माझ्या त्या 3 ओव्हर मी डेथमध्ये यूज करेन. त्यावेळेला ओव्हर 35 वगैरे झाले होते. मी ओव्हर नंबर 35 नंतर तेव्हाच बॉलिंगला येईल जेव्हा माझे 4 ओव्हर उरलेत. सो मी 2 ओव्हर 40पर्यंत यूज करेन, कारण मग नंतर फील्ड ओपन होते. सो बऱ्याचदा स्पिनर्सला तुम्ही आणलं 38-40ला तर बॅटर्स अटॅक करतात. त्यावेळेला मग म्हणून पेसरला तुम्ही घेऊन येतात, ते ओव्हर थोडे क्लोज करायला बघतात, आणि मग पुन्हा 41 to 44 तुमचे स्पिनर्स येतात. मग पुन्हा शेवटचे 6 ओव्हर तुमचे पेसरचे असतात. मग त्यावेळेला मी माझे 2 ओव्हर आणणार, पण माझे 3 ओव्हर उरलेले. सो नॉर्मल सिच्युएशनमध्ये जरी समजा त्या टीमचे 6च विकेट असते आणि शम्सनी 4 विकेट नाही घेतलेत, मी 4 घेतले, तर कदाचित माझा स्पेल अजून थोडा डिले झाला असता ना. सो तो फेअरनेस घेऊन येणं पण गरजेचं आहे. तो प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे. एक्झॅक्टली. सो विथ माय कॅप्टन्सी मुंबई टीम किंवा मुंबई टीमचे जे प्लेयर्स आहेत ह्यांना
फेअरनेस मिळणार बिलकुल ग्राउंडमध्ये, हे नक्की आहे. आवश्यक आहे. हां, आता परफॉर्मन्स करणं हे त्यांच्या हातात आहे आणि टीमला ट्रॉफी देणं हे सर्वांच्या हातात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोच झाले, तुमचे ट्रेनर झाले, म्हणजे फिटनेस कोच झाले, डॉक्टर, फिजिओ, मॅस्युअर्स, टीम मॅनेजर, बाहेर बसलेले प्लेयर्स, आपले MCAचे मॅनेजमेंट, ह्या सगळ्यांचा वाटा तितका इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा सर्व गोष्टी स्मूथ होतात त्यावेळेला तुम्ही चॅम्पियनशिप घेतात. आणि बऱ्याचदा असं होते की लीगमध्ये गोष्टी स्मूथ नसतात, पण आपल्या टीममध्ये इतकं टॅलेंट आहे की आपण ते लीग फेज पार करू, पण मग नॉकआउटमध्ये गेल्यानंतर सर्व गोष्टी एकत्रित आल्यात आणि जर तुमची टीम स्मूथली रन होते मग ते चॅम्पियनशिप इयर येतं. आणि मग तो तुम्हाला सेमीफायनल, फायनलमध्ये वन साईड टीमला घेऊन जाणारा एखादा हिरो मिळतो, असं होतं. सो जेव्हा आपण 2 वर्षापूर्वी चॅम्पियनशिप पण बघितली, सो लीगमध्ये बरेच धक्के बसत होते. कधी मोहित इंजर्ड झाला, कधी धवल इंजर्ड होता, अजिंक्य स्वतः 1-2 मॅचला इंजर्ड झाला होता. सो अशा गोष्टी घडत होत्या, टीममध्ये चेंजेस होत होते. पण लास्ट लीग गेम होते तेव्हा मी अवेलेबल झालो, पृथ्वी अवेलेबल झाला, तुषार आला टीममध्ये. आणि मग क्वार्टर फायनलमध्ये मुशीर, तुषार, पृथ्वी हे लोकांनी केलं. सेमीफायनल, फायनलमध्ये माझा वाटा खूप मोठा होता. परत मुशीरनी पण सेकंड इनिंगमध्ये 100 केले फायनलला. सो मग तुम्हाला हे हिरोज मिळतात. अल्टिमेटली सगळं टीम हां, आहे आणि ते जुळून करेक्ट. येणं खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा ऑफकोर्स आपली टीम पण तेव्हा स्ट्रॉंग झाली, आम्ही टीममध्ये आल्यामुळे, त्यामुळे बाकीचे प्रश्नच तुमचे सुटले की कोणाला खेळवायचं, नाही खेळवायचं, काय कॉम्बिनेशन असलं पाहिजे, हे चॉईसेस कमी झाले तुमचे. तुमच्याकडे तुमचे जे 11चं जे कॉम्बिनेशन होतं ते सरळ सरळ तुम्हाला मिळालं, ऑटोमॅटिक सर्व. ऑटोमॅटिक लिस्ट तयार झाली. सो तुमचे बाकी एक्सटर्नल प्रश्न जे काय होते ते सगळे सुटले. आता फक्त ऑन द फील्डची तुम्हाला परफॉर्मन्सची गरज आहे. बरोबर आहे. मगाशी श्रेयसचा विषय निघाला होता, तू म्हटलं नंतर सांगतो. ते शिवाजी पार्कच्या अकॅडमीची गोष्ट ती राहून जाईल, ती एक सांग मग पुढचा प्रयत्न. श्रेयस 12-13 वर्षाचा असेल आणि मी अंडर 15 एज ग्रुप क्रॉस केला होता. आणि फर्स्ट टाईम मी शिवाजी पार्क जिमखान्याला खेळलो सिनियर टीममध्ये. त्याच वर्षी, त्या आदल्या वर्षीची गोष्ट आहे. आम्ही एक कोणत्या तरी खालच्या क्लब टीमला खेळत होतो. सो त्या टीममध्ये आम्ही 7-8 मुलं शिवाजी पार्क जिमखान्यामधनं तिकडे गेलो होतो. अकॅडमीची जी मुलं होती ती. सो दॅट शम्स नव्हता, शम्स पण तेव्हा लहानच होता, श्रेयस सोबतच असेल तो. सो एक मॅच होती विरारला आमची साईनाथच्या अगेन्स्ट. त्यावेळेला श्रेयसची आणि माझी पहिली भेट झाली. आणि आता तो उंच झाला आहे माझ्यापेक्षा, तेव्हा त्याची हाईट थोडी कमी होती. आणि असं माझ्या नंतर आला ॲक्च्युली तो बॅटिंगला. मी बॅटिंग करत होता आणि मी त्याला विचारलं की अरे मराठी आता आहे ना तुझे? तर तो एकदम शांतपणे गप्प, हां हो येतं मला, असं एकदम येते असं एवढंच फक्त 2 शब्द बोलला आणि आम्ही बॅटिंग करायला लागलो. पण तेव्हासुद्धा आमची खूप चांगली पार्टनरशिप झाली होती. सो तो श्रेयस आणि माझी फर्स्ट मीट होती. आणि तो अगदी 13 वर्षाचा असताना सिनियर्समध्ये पण त्यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली, तेव्हा मी म्हटलं की नाही, या मुलाकडे पण टॅलेंट आहे, की हा भले आमच्यापेक्षा छोटा आहे पण हा आमच्याबरोबरच नक्कीच कम्पीट करू शकतो आणि सिनियरलाही टक्कर देऊ शकतो आहे. कारण ते दिसून आलं. त्यांनीसुद्धा 35-40च केले, पण 13 वर्षाचा मुलगा सिनियर्ससमोर येऊन 35-40 रन करतो आहे, मोठी गोष्ट आहे. शार्दूल, आता वेस्ट झोनला तू खेळणार आहे दुलीप ट्रॉफीमध्ये. कसा बघतो हा सीझन? आणि ऑफकोर्स प्रत्येक प्लेयर्सचा जरी टीममध्ये नसेल तरी त्याचं टार्गेट असते की आपल्याला कमबॅक करायचं आहे इंडियन टीममध्ये पुन्हा. तर हे चॅलेंजेस कसं बघतो, त्या दृष्टीने काय विचार? बघा, अल्टिमेटली आपल्याला देशासाठी खेळायचं स्वप्न असतं. आता मी देशासाठी खेळलो, पण त्यानंतर बऱ्याचदा आपण ड्रॉप होतो किंवा इंजर्ड होतो, काही कारणांनी आपण बाहेर जातो. पण त्याचा अर्थ असा नाही होत की आपण गिवअप करतो आणि मग फक्त आपण डोमेस्टिक क्रिकेटकडेच लक्ष देतो, असं नाही. जोपर्यंत मी क्रिकेट खेळतो आहे तोपर्यंत माझं ध्येय हेच असणार आहे की मला भारतासाठी खेळायचं आहे. सो आता मी टीममध्ये नसेल तर जो तुम्ही प्रश्न विचारला कमबॅकचा, तर नक्कीच येस, कमबॅक करणं हे माझ्या मनामध्ये आहे. सो त्याची तयारीही चालू असते. आणि
दुलीप ट्रॉफीनी आपला जनरली सीझन चालू होतो आहे. गेले काही वर्ष झाले तुम्ही पाहिलं तर. सो नॉकआउट गेम असल्यामुळे कदाचित त्या टुर्नामेंटमध्ये किती परफॉर्मन्स करून दाखवण्याचा चान्सेस मिळतील हे सांगू शकत नाही. पण जरी एक मॅच जरी मिळाली मला, तरी त्या टुर्नामेंटमध्ये 100% द्यायचा प्रयत्न करेन. जर आम्ही हरलो तर मग पुन्हा सप्टेंबरमध्ये बोर्डाचे कोणते मॅचेस नाहीत, पण आपले इन्व्हिटेशनल मॅचेस वगैरे होतात. ऑगस्टमध्ये बुच्ची बाबू व्हायची, ती आता यावर्षी नाही आहे. आता KSCAची टुर्नामेंट होते सप्टेंबरमध्ये. सो ती KSCAची टुर्नामेंटचे पण 1-2 मॅचेस खेळेल आणि मग रणजी ट्रॉफी सीझन आपला चालू होईल. सो येणारे जे मॅचेस आहेत ते इम्पॉर्टंट आहेत मला. आणि असं की आपण म्हणतो की गेट सेट रेडी गो, त्या प्रकारच्या ॲटिट्यूडने मला या मॅचेस खेळावे लागणार आहेत. कारण नोव्हेंबरमध्ये टेस्ट टूरसुद्धा आहे इंडियाची. न्यूझीलंडला आपण चाललो आहे. सो तिकडे नंबर 8च्या पोझिशनसाठी वगैरे जेव्हा ऑलराऊंडर यूज करण्याची गरज लागते, तर तिथे पण एक चान्स क्रिएट होऊ शकतो. सो तो चान्स जर मला क्रिएट करायचा असेल, सो हा ॲटिट्यूड माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहील आता येणाऱ्या गेम्समध्ये. आणि पॉझिटिव्हली चांगला परफॉर्मन्स केला तर ॲटोमॅटिकली तुम्ही ऑफकोर्स, कारण परफॉर्मन्सशिवाय दुसरा काय पर्याय नसतो. आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे जर मी परफॉर्मन्स करतो आहे, सो सिलेक्टर्स किंवा टीम मॅनेजमेंट हे बट नॅचरली कन्सिडर तुम्हाला करू शकतात. कारण मला जाऊन काही प्रूव्ह नाही करायचं आहे की मी इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकतो की नाही. ते ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे, कारण पूर्वी मी खेळलो आहे. आता फक्त हेच आहे की मी किती परफॉर्मन्स करतो आणि किती मॅचेस जिंकवतो आहे. करेक्ट. आपल्या या चर्चेतून तू सांगितलं की कसा ॲटिट्यूड पाहिजे, प्रत्येक प्लेयरनी कसा विचार करायला पाहिजे खेळताना, कॅप्टनकडून काय काय शिकायला पाहिजे. पण जाता जाता आजच्या पिढीला काय सांगशील की आज T20मुळे क्रिकेट खूप बदललं आहे. आता प्रत्येकाचं पहिलं स्वप्न असायचं की टेस्ट कॅप घ्यायची, आजकाल स्वप्न असते IPL खेळायचं आहे. आजच्या पिढीला काय सांगशील? T20 क्रिकेट आणि एस्पेशली IPL हे खेळणं तुम्ही नक्कीच स्वप्न पहा. पण रेड बॉल क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खूप मजा येते. कारण या फॉर्मॅटमध्ये एवढे अप्स अँड डाऊन्स होतात, हे मी फक्त बोलल्यामुळे तुम्हाला कदाचित कळणार नाही. पण जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स कराल आणि तुम्ही जेवढे मॅचेस खेळत जाल, तेवढं तुम्हाला ती टेस्ट क्रिकेट खेळण्याची ओढ निर्माण होत जाईल. तुम्ही विराट कोहलीला जरी विचारलं किंवा कोणत्याही या गेमच्या ग्रेट प्लेअरला विचारलं, तर सर्व म्हणणार की रेड बॉल फॉर्मॅट आणि टेस्ट क्रिकेट खेळणं हे आमचं अल्टिमेट ड्रीम आहे. आणि रेड बॉल क्रिकेट जर तुम्ही चांगलं खेळलात तर व्हाईट बॉल क्रिकेट हे तुमच्याकडे येईलच. पण तुम्ही फक्त फोकस व्हाईट बॉल क्रिकेटवरच केला तर कदाचित रेड बॉल क्रिकेट तुम्हाला तितकं जमणार नाही. सो रेड बॉल क्रिकेटवरती फोकस ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही व्हाईट बॉलचे तुमचे स्किल्स पण डेव्हलप करत राहा. त्यावेळेला तुमचा ते एक मिश्रण तयार होईल की तुम्ही ऑल फॉर्मॅट प्लेयर आहात. तुम्ही वन डे खेळू शकता, T20 खेळू शकता, रेड बॉलही खेळू शकतात. कारण टेस्ट क्रिकेट हे नाव काय, कारण ती ठिकाणी तुमची खरी टेस्ट म्हणजे टेस्ट होतं, तुमचं कॅरेक्टर टेस्ट होतं, फिटनेस टेस्ट होते, तुमचे स्किल्स टेस्ट होतात. कारण 5 दिवस तुम्ही उन्हामध्ये उभे राहतात ग्राउंडवर 9 ते 6. सो त्यासाठी किंवा तिथे जाऊन तुम्ही 5 दिवस उभं राहू शकाल तेवढा फिटनेस डेव्हलप करण्यासाठी पण तुम्हाला खूप मेहनत करावी लागते ऑफ द फील्ड. सो ती मेहनत करून जेव्हा तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळता आणि तिकडे जेव्हा तुम्हाला रिझल्ट्स मिळतात, त्याची मजा खूप वेगळी आहे. नक्कीच शार्दूल खूप मोलाचा मंत्र दिला आहे आणि आजच्या पिढीने तो जर आत्मसात केला तर मग टेस्ट क्रिकेट जर ते अचीव करू शकले तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील. ऑफकोर्स येणारच ना. आणि जर तुम्हाला सर्व फॉर्मॅट खेळता येतं तर का नाही खेळावं. खूप मजा आली शार्दूल. तू खूप तुझा अमूल्य वेळ शेअर केला आणि तुझी जी जर्नी आहे खूप इन्स्पायरिंग आहे. प्रत्येक खेळाडूसाठी, मी फक्त क्रिकेटरसाठी नाही म्हणत की खेळाडूसाठी, की कसं शिकत जावं आणि आता आपल्याला जे स्वप्न अचीव करायचं असतं तिथपर्यंत कसं पोहोचावं. पुन्हा एकदा बरोबर. येस, थँक्यू. तर आपण बघितलं की पालघरचा शार्दूल ठाकूर, लॉर्ड शार्दूल ठाकूर म्हणून त्यांनी जे नाव कमवलं आहे, तसं नाव कमवायचं असेल आपल्याला तर त्यांनी सांगितलेल्या ज्या युक्तीच्या आणि मेहनतीच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्यावर जर मेहनत केली, भर दिला तर आपणही मोठी स्वप्न पाहू शकतो आणि ती पूर्णही करू शकतो. आजच्या आपल्या चॅम्पियनच्या गोष्टीमध्ये आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन चॅम्पियन्सचा. तोपर्यंत नमस्कार.